हां, पहिला पोलिटीचा क्वेश्चन. पोलिटी प्लस हिस्ट्री असा क्वेश्चन आहे तो. बरोबर आहे पहिला क्वेश्चन. हां, तर बरोबर नसलेलं विधान ओळखा. तर आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे जे आपण त्याला संविधान सभा म्हणतो त्याबद्दलची स्टेटमेंट आहे. आपल्या जे काही क्वेश्चन म्हणजे पर्याय ओळखायचा आहे त्यातला हां, तर घटना समितीबाबत हा क्वेश्चन होता. तर लॉर्ड लिनलिथको यांनी 1940 ऑगस्ट ऑफरद्वारे आपण मागच्या डिस्कशनला एक बघितलं होतं की जी ऑगस्ट घोषणा आहे आपण म्हणतो ते एक दोन प्रकारच्या ऑगस्ट घोषणा पाहिल्या आहे. एक आपण जे मॉन्टेग्यूने घोषित केलेली 20 ऑगस्टची आणि एक नंतर कोणाची तर लिनलिथकोची ही सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस होतं. आणि मॉन्टेग्यूने जी घोषणा केली होती ती केव्हाची होती? फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या वेळेची होती. म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या वेळेची पण आहे आणि सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेची आहे. पण फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या वेळेस कधी म्हणजे पहिला जो महायुद्ध झाला त्यावेळेस कुठेही घटना समितीचा काही स्टेटमेंटच नव्हती कधी. म्हणजे घटना समितीबाबत असं काही चर्चाच नव्हती जी भारतीयातून तयार होणार आहे. तर ठीक आहे, जे होती ते आपण ज्याला म्हणतो ना की गांधीच्या नंतर जो काही सुरू झाला की आमचं म्हणजे गांधीजींनी पहिल्यांदा जो प्रॉमिस केलं होतं की मी एका वर्षात तुम्हाला काय मिळवून देतोय? स्वातंत्र्य मिळवून देतोय. मग इथून सुरू झाला. मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुझी सत्ता कोणाकडे असेल? कोणाकडे असेल हा इथून प्रश्न आला होता ना. आणि गांधींनी पहिलाच म्हणलं की हा जी मुवमेंट आहे किंवा कोणताही सत्याग्रह असेल हा माझा कोणासाठी कोणाचा असेल? जनतेचा असेल, हा माझा नसेल. म्हणजे जो स्वातंत्र्य मिळेल कोणत्याही सत्याग्रहाने तो स्वातंत्र्य मिळत असताना स्वातंत्र्य कोणाचा असेल? जनतेचा असेल. मग लक्षात घे जी सत्ता असेल ती सुद्धा कोणाची असेल? जनतेची. आणि इथूनच सुरू झालं की मग जनता आपली शासन कशी चालवाल. आणि इथूनच घटना समितीबाबत आपल्या जे तज्ज्ञ लोक होते की त्यावेळेचे जे काही आपले पक्षाचे कोणी लोक होते कोणत्याही पक्षाचे विचाराचे लोक तर त्यांच्या इथून सुरू झाला की घटना समिती म्हणजे जी काही देशाचा कारभार चालवणारी जी काही कॉन्स्टिट्यूशन असेल ही कॉन्स्टिट्यूशन भारतीय जनता बनवेल आणि ती जनता आपल्या घटना समितीच्या मार्फत म्हणजे संविधान सभेच्या मार्फत एकत्र येऊन करेल अशी घटना तयार करेल असा विचार काय झाला? डेव्हलप झाला. ठीक आहे, तर त्या बाबतीत पहिली स्टेटमेंट होती लिनलिथकोची. ऑगस्ट ऑफर झाले ब्रिटिशांनी भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आले होते. तर लक्षात घ्या लिनलिथकोनी आधी पहिली स्टेटमेंट काय घडली होती की भारत हा ब्रिटनच्या बाजूने काय करेल? युद्धात उतरेल. ही स्टेटमेंट होती. त्याच्यावर भारतीय जे काही काँग्रेस नाही तो रिॲक्ट झाली, विरोध केला आणि याच्यातूनच पण त्यांनी सांगितलं होतं की जे काही घटना म्हणजे युद्ध संपल्यानंतर युद्धाच्या आधी तर नसेल पण युद्ध संपल्यानंतर आम्ही भारतीयांना स्वातंत्र्य देऊ इच्छितो आणि त्यासाठी भारताचा जो काही स्वातंत्र्य ज्यांच्याकडे देणार आहोत ती सत्ता भारतीयांनी ठरवलेली असेल आणि ती कोणाच्या माध्यमातून आली असेल तर आपल्या घटनेच्या माध्यमातून. आणि ही घटना बनवण्यासाठी जी घटना समिती असेल ते तत्वतः भारतीय असतील. म्हणजे त्यांनी पूर्णपणे भारतीयांनी बनवावं असं कुठेही सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे इथं तत्वताच पाहिजे होतं. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. भारतीयांनीच बनवावं असं शब्दच नव्हता, तत्वतः भारतीय असतील. हा नंतर 2 मे 1946 रोजी आलेली क्रिस मिशन प्लॅनद्वारे संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली होती. तर लक्षात घ्या क्रिस मिशननुसार कुठल्याही संविधान सभेची तरतूद करण्यात आलेली होती का? नाही. खरं पाहिलं तर संविधान सभेची जी तरतूद होती ती ॲटलीच्या घोषणेच्या नंतर म्हणजे क्लायमेट ॲटलीने जी घोषणा केलेली होती बरोबर आहे. 44ला युद्ध संपलं, 45ला ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, 45ला ज्या काही निवडणुका झाल्या या 45ला निवडणुकीनंतर तिथं हुजूर पक्ष म्हणजे कोणाची सत्ता होती? चर्चिलची होती. चर्चिलची सत्ता जाऊन कोणाची आली? क्लायमेट ॲटली म्हणजे मजूर पक्षाची आली. आणि मजूर पक्ष मी मागच्या तुम्हाला बोललो की तो भारतीय पण ते वास्तविकवादी होते. वास्तविक म्हणजे त्यांना कळलं की भारत आता पहिले सरकार आलेलं नाही आहे. म्हणजे पूर्णपणे जरी ब्रिटन सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जिंकलेला असेल पण कोलॅप्स झालेला होता. आणि एवढा कोलॅप्स झाला इकॉनॉमिकली कोलॅप्स झालेला आहे. ब्रिटन असो की फ्रान्स असो. तुम्ही बघा पहिल्या दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपर्यंत जर आपण इतिहास बघितला तर ब्रिटन आणि फ्रान्स हे दोन महासत्ता होत्या त्यावेळेच्या. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्यावर जेव्हा साम्राज्य होतं किंवा जे कॉलनी सिस्टीम होती त्यांची तेव्हा जे दोन महासत्ता होत्या. पण बघा वर्ल्ड वॉर नंतर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर सगळं इतिहासच बदलला. USA आणि काय झाला? USSR झाला. म्हणजे दोन महासत्ता जन्माला घातले. तर तशाच पद्धतीने हा युद्ध झाल्यामुळे पूर्णपणे कोलॅप्स झाला होता ब्रिटन. आणि जेव्हा ब्रिटन कोलॅप्स झाला तर वास्तविकता हीच होती
की आता ब्रिटनची ताकद राहिलेली नाही आहे, आणि त्याच वेळी ब्रिटनची ताकद राहिली हा वेगळा मुद्दा, पण भारतीयांची ताकद खूप वाढली होती आणि भारतीयांना गमावण्यासारखं काहीच राहिलेलं नव्हतं आणि भारतीयांचा अंतिम उद्दिष्टच झाला होता आता एक तर यांना ठेवा नाही तर हाकलून लावा, म्हणजे इथपर्यंत एक्स्ट्रीम लेवलवर भारतीय आले. त्याच्यातून छोडो भारत आंदोलन जो काही आधी सुरू झाला होता त्यांनी एकदम पीक पॉईंटवर घेतलं होतं. आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की जी सायमन कमिशन आली होती त्या सायमन कमिशनमध्ये सुद्धा कोण होता, हा क्लायमेट ॲटली होता. मागच्या डिस्कशनच्या वेळेस तुम्ही बघा मी सांगितलं होतं की जो काही भविष्यात ब्रिटनचा पंतप्रधान होते क्लायमेट ॲटली, हा तर 7 सदस्यापैकी जे 1927ला सायमन कमिशन येते त्या सायमन कमिशनचा मेंबर असतो. आणि जेव्हा तो भारतात आला त्यावेळेस त्याला कळतात की भारत हा पूर्वी सरकार आलेलं नाही, भारतामध्ये खूप म्हणजे भारतीय तरुणांमध्ये त्यांच्या स्वातंत्र्याप्रती किंवा त्यांच्या अधिकारांप्रती एक प्रकारची मोठी जागृती निर्माण झाली. आणि तोपर्यंत 25 वर्ष निघून गेलेले होते, बरोबर आहे, 20 वर्ष निघून गेले होते. भारतीय म्हणजे एकदम पीक पॉईंटवर गेला होता भारतीय म्हणजे वैचारिक लेवलवर. आणि त्याच वेळेस त्याला कळलं की आता याच्यावर एकच इतिहास आहे, इतिहास जर उलट होऊ नये. इतिहास कोणता उलट होऊ नये की एवढंच 300-400 वर्ष यांनी राज्य केलं आणि यांना पळवून हाकलून लावलं, हा इतिहास घडू द्यायचा नव्हता कोणाला, क्लायमेट ॲटलीला. आणि इथूनच त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा काय केलं, विचार केला ना आल्यालाच घोषित केलं की आम्ही जून 1948च्या आधी भारताला काय देऊ इच्छितो, स्वातंत्र्य. आणि हा स्वातंत्र्य देऊ इच्छिताना जो सत्तांतरण होणार आहे हा सत्तांतरण भारतीय जनतेने नियुक्त केलेल्या सरकारच्या हातात करणार आहोत. आणि ही नियुक्त केलेली सरकार घटनेनुसार असेल आणि अशी घटना बनवण्यासाठी ही घटना कशी असेल त्यासाठी जी घटना समिती असेल तिच्या रचना करण्यासाठी किंवा तिच्या कंपोजिशन करण्यासाठी आम्ही कोणाला पाठवतो, एक त्रिस्तरीय समिती पाठवून. ती त्रिस्तरीय समिती म्हणजेच कोण होती, कॅबिनेट मिशन होती. त्याला आपण त्रिमंत्री योजना म्हणतो. ठीक आहे, चला ठीक आहे, म्हणजे ही पण स्टेटमेंट चुकीची आहे. 1922 मध्ये महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम संविधान सभा अशा शब्दोल्लेख करत संविधान सभेची मागणी केली. बघा, संविधान सभा असा शब्दप्रयोग कुठं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असा कुठंही शब्दप्रयोग गांधीजींनी केलेला नव्हता. पण त्यांनी सांगितलं होतं की आमच्या देशासाठी एक असा काय असेल, कायदा असेल जो सरकार चालवण्यासाठी, सरकार आणि जनतेचे एक प्रकारचे काय असेल, कोऑर्डिनेशन करणारा एक कायदा असेल, अशा प्रकारची स्टेटमेंट केली होती. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीची आहे. आणि मग फक्त काय, या वरीलपैकी सर्व म्हणजे आपल्याला विचारलेच आहे, अयोग्य नसलेला विधान निवडा. ओके, चला पहिला क्वेश्चन झाला. दुसरं बघा, वैयक्तिक हक्क 2 गटात विभागण्यात यावे, जे न्यायालयाद्वारे बजावता येतील आणि जे न्यायप्रविष्ट नसतील, असा सल्ला मसुदा समितीला खालील पैकी कोणी दिलेला होता. आता तुम्हाला याच्यामध्ये थोडा कन्फ्युजन भयानक झाला असेल, ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांनी, की तेजबहादूर सप्रूंची पण स्टेटमेंट आहे आणि सर BN रावची पण स्टेटमेंट आहे. तर शक्यतो हा कॅन्सलच करावा लागेल आपल्याला क्वेश्चन. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर दोघांचे स्टेटमेंट तेच आहेत. पण लक्षात घ्या, तेजबहादूर सप्रूंनी सगळ्यात आधी बोललेलं आहे, 1943लाच बोललेले होते, बरोबर आहे, तेजबहादूर सप्रू. पण आता बघा BN राव. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न काय, पण सॉरी मी कॅन्सल होणार नाही, का सांगतोय तर जे मसुदा समिती होती या मसुदा समितीला कोणी सल्ला दिला होता असा प्रश्न इथं स्टेटमेंट डायरेक्ट विचारते. त्यामुळे आपल्याला उत्तर कुठं जाणार आहे, सर BN रावकडेच जाणार आहे. म्हणून लक्षात घ्या, म्हणजे असा सल्ला जो BN राव हे काही घटना समितीचे काय नव्हते, सदस्य नव्हते, ते होते आपले काय, सल्लागार, घटनात्मक सल्लागार, कायदेविषयक सल्लागार होते. आणि हीच जी काही मसुदा समिती होता तिला ह्याच BN रावनी हे दिलेलं होतं की जे काही जनता असेल. आता बघा, तुम्हाला राज्यसेवेला जे असतील त्यांना मी सांगितलं होतं DPSP म्हणजे काय, मार्गदर्शक तत्व ज्याला म्हणतो. मार्गदर्शक तत्वे नाव का दिलं आहे, मार्गदर्शन करतो कोण, आपण कोणाला, सिस्टीमला. आमची जी सिस्टीम आहे बघा, घटना शेवटी काय आहे, आमची जी सिस्टीम आहे आणि जी काही जनता आहे यांचं कोऑर्डिनेशन करते. सिस्टीम सगळी घटनेमध्ये मेन काय, आपली सिस्टीमच आहे ना. पण लक्षात घ्या, सिस्टीम डायरेक्ट सुरू केली का भाग पहिल्यापासून नाही ना, बेसिक सांगितलं ना आमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पहिल्यांदा. मग बघा ना, भाग 1 पासून तर भाग 4 पर्यंत, 4A पर्यंत पूर्णपणे बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत. जी सिस्टीम ज्यांच्यासाठी आहे त्यांच्या बेसिक दिलेला आहे 1 पासून तर 4 पर्यंत. त्यातला 4था भाग आहे आपला पार्ट नंबर 4, तो म्हणजे DPSP. आणि ह्या DPSP काय सांगतो, मार्गदर्शक तत्व असं नाव दिलं, प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो. तर लक्षात घ्या, कोणी मार्गदर्शन केलंय, जनता मार्गदर्शन करताय कोणाला, स्टेटला. जे आर्टिकल 12 नुसार 36 नुसार जी स्टेटची डेफिनेशन आहे ना, त्या स्टेटला सांगते, मार्गदर्शन करते, तुम्ही आमच्यासाठी काय करावा, कोणत्या योजना राबवा, कोणते धोरणं राबवा, कोणते पॉलिसी राबवा, कोणते कायदे करावे ज्यांच्यामुळे आमचं काय होणार, कल्याण होणार, वेलफेअर होणार. असा आम्ही सल्ला कोणाला देतोय, स्टेटला. म्हणून त्याला काय म्हणलं जाते, मार्गदर्शक तत्वे. तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे विचारू शकते हे प्रश्न, असं मार्गदर्शक तत्वेच नाव का दिलेलं आहे. तर हेच लक्षात घ्या स्टेटमेंट. मग याच्यामध्ये सांगितलं आहे, मग हे मार्गदर्शक तत्वे कोणासाठी आहेत, म्हणजे ते कर्तव्यच आहेत कोणासाठी, स्टेटसाठी. पण ते कोणासाठी करायचे आहे, जनतेसाठी. म्हणजे ते सुद्धा जनतेचे काय,
हक्कच आहेत ना. मग याच्यातून त्यांनी सांगितले होते की 2 प्रकारामध्ये मार्गदर्शक तत्त्वे काय करा, विभागा आणि त्यामध्ये काही असे म्हणजे असे हक्क ठेवा काही का जे व्यक्तींचे, इथल्या नागरिकांचे जे हक्क जर डावलल्या गेल्या स्टेटकडून, तर ते डायरेक्ट स्टेट कुठे जाऊ म्हणजे ती जनता कुठे जाऊ शकते, न्यायालयात जाऊ शकते. म्हणजे न्यायप्रविष्ट ठेवा. आणि काही असे आहेत का जे अधिकार त्यांचे आहेत पण ते स्टेटवर डिपेंड आहे की ते करायचा नाही करायचा, कारण त्यावेळी आपली कंडिशन बी तेवढी खूप चांगली होती असं नाही, तर त्यामुळे ते न्यायप्रविष्ट ठेवू नका. म्हणजे भाग 3 आणि 4 तेव्हा काही भाग 3 आणि 4चा काही प्रश्नच नव्हता, कारण त्यावेळी आपला काय ड्राफ्टिंगच चालू होता, कंटिन्यू म्हणजे कामच चालू होता ना. मग त्याच्यामध्ये त्यांनी 2 भाग करायला लावले आणि ते आंबेडकरांनी ऐकलं होतं. मग भाग 3 मध्ये आणि भाग 4 मध्ये त्याचं काय केलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. क्लिअर झाला? हां. तर ते होतं बी एन राव. त्याच्यामुळे हा उत्तर काय आहे, जवळचा आहे. ते 2चा आपण जर सर बी एन राव ज्याला म्हणतोय तर तोच उत्तर येऊ शकतो. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 3, अचूक विधाने ओळखा. भारतीय घटनेतील भाग 21 मधील अनुच्छेद 368 मध्ये संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार व पद्धत देण्यात आलेली आहे. तर घटनेच्या किती भाग 20 मध्ये दिलेले आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. आता बघा, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ही जी काही कंडिशन आहे याच्यावर खूप मोठा वाद झालेला होता. पहिला तिथूनच आपली तयार झाली. तुम्ही जर बघितलं तर आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 यालाच उचलून धरलं होतं कोणी, केशवानंद भारती खटल्यामध्ये. आर्टिकल 13 आणि आर्टिकल काय 368 यालाच तर उचलून धरलं होतं ना कोणी, आपल्या केशवानंद भारती खटल्यामध्ये. तिथूनच बेसिक स्ट्रक्चरची काय झाला उगम, म्हणजे ऑलरेडी त्यांनी सांगितलं बेसिक स्ट्रक्चर ऑलरेडी आहेच, त्यात काही उगम होण्याचा का प्रश्न नाही. पण बेसिक स्ट्रक्चर नक्की कोणतं ते त्यांनी त्यावेळेस सांगितलंच नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की नेहमी जे काही खटले येतील आणि त्या खटल्यामधून सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळी ठरवेल की कशा प्रकारचा कोणता बेसिक स्ट्रक्चर असेल. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी म्हणतो की ज्याला आर्टिकल 13 समजली त्याला पूर्ण कॉन्स्टिट्यूशन समजली. एवढा पॉवरफुल आर्टिकल 13 आहे. आर्टिकल 13 मध्ये एकूण 4 आर्टिकल्स आहेत, बरोबर आहे. सब आर्टिकल्स ज्याला म्हणतो किंवा क्लॉज म्हणतो आपण त्याला. क्लॉज 1, क्लॉज 2, क्लॉज 3, क्लॉज 4. आणि जो काही मोठाचा वाद झाला तो क्लॉज 4 मध्ये झाला. तुम्हाला माहित असेल ना, क्लॉज 4 मध्ये सांगितलं की संसद जर घटना दुरुस्ती करत असेल, मग ते कशात बी मूलभूत हक्काशी संबंधित काही असेल त्या संबंधित कोणत्याही न्यायालयात काय देता येत नाही, आव्हान देत नाही. याच्यावरच टार्गेट केलं कोणी, सर्वोच्च न्यायालयाने. आणि तिथून उचलून धरली आर्टिकल 13ची 3, म्हणजे जिथं डेफिनेशन दिलेली आहे कायदा ना, म्हणजे लॉ कोणाला म्हणायचा, लॉ या कन्सेप्टमध्ये कोणाकोणाचा सहभाग होते ही जी कन्सेप्ट 13(3) मध्ये सांगितलं आहे ना. 13(1) मध्ये काय सांगितलं आहे, 26 जानेवारी 1950च्या आधी जे काही कायदे केले असतील असे कायदे, 13(1) काय सांगते की 26 जानेवारी 1950च्या आधी जे काही आमच्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने कायदे केलेले असेल, जे काही कायदेमंडळ म्हणून काम केले असेल किंवा म्हणजे ब्रिटननी जे काही कायदे केले होते ते कायदे इम्प्लिमेंट केले पुन्हा 1947च्या नंतर. कारण कसा होता, माउंटबॅटन प्लॅननुसार काय होता, माउंटबॅटनच्या कायद्यात काय होता, म्हणजे जो प्लॅन नंतर कायद्यात झाला त्यात काय होती, एक सिंपल डेफिनेशन की 15 ऑगस्ट 1947 या दिवसानंतर यापासून आम्ही केलेले कायदे काय होतील, म्हणजे शून्यवत होतील. असे केलेले कायदे. पण आपल्याला अचानक एवढ्या कमी वेळेत कायदे करायला वेळ होता का त्या काळात, कारण आपली सरकार होती का स्वतः, नाही ना. मग आपण घटना समितीत बहुमत प्राप्त पक्षाला काय दिला होता, अधिकार दिला सरकार स्थापन करण्याचा. मग एवढ्या कमी वेळेत घटना समिती जवळ बी वेळ नव्हता. मग आपले IPC झाले, CRPC झाले, ते कंटिन्यू लागू केले ना. मग साधा ठराव पास करून केलेले होते. मग असे केलेले कायदे 26 जानेवारी 1950 नंतर बी लागू असतील आणि ते मूलभूत हक्काचा जर उल्लंघन करणारे असतील किंवा काउंटर करणारे असतील, हे त्याच क्षणाला काय ठरतील, शून्यवत ठरतील. असा आर्टिकल 1 सांगते, म्हणजे सॉरी 13(1) सांगते. 13(2) काय सांगते, 26 जानेवारी 1950च्या नंतर जे काही कायदे केले असतील असे कायदे किंवा कायद्याचा एखादी भाग, कायद्याचा एखादी परिच्छेद हा जर काय करत असेल, कोणाला काउंटर करत असेल, तर आमच्या मूलभूत हक्कांना काउंटर करत असेल, तर त्यावेळेस ते काय होतील, शून्यवत होतील. आणि 13(3) मध्ये डेफिनेशन दिलेली आहे कशाची, कायद्याची. डेफिनेशन कायद्याची नाही, म्हणजे कायदा या संकल्पनेत कोणाचा कोणत्या कोणत्या कंडिशनचा सहभाग होते. मग त्याच्यामध्ये सगळं सांगितलं आहे. जे काही तात्पुरते कायदे असतील, कायमस्वरूपी कायदे होतील. नंतर ते एवढं सांगितलं आहे की प्रथा परंपरा सुद्धा काय असतील, कायद्याच्या डेफिनेशनमध्ये येतील. म्हणजे उदाहरणार्थ काय झाला, काही काही गोष्टी आपली सरकार सुद्धा काही प्रथिनेच चालते. अरे भारतात बी चालते की नाही. आता मला सांगा, आपली आषाढी एकादशीला मुख्यमंत्री काय करतात, विठ्ठलाची काय करतात, महापूजा करतात की नाही. मला सांगा कोणता कायदा आहे का मुख्यमंत्र्यांनी पूजा करावा. ही काय चालली आहे, आपली प्रथा आहे ना, बरोबर आहे की नाही. मग अशा प्रथा ज्या काही असतील त्याच्यानुसार सरकार काही कामं करत असतील, ते सुद्धा प्रथा जर मूलभूत हक्काचं काय घडवून आणत असतील, उल्लंघन करत असतील, तर त्या सुद्धा शून्यवत होतील.
त्यांना सुद्धा कायद्याच्या आधारावर शून्यवत करण्याचा अधिकार असेल. अशा प्रकारचं आपला आर्टिकल 13(3) सांगते, म्हणजे कायद्याच्या डेफिनेशन म्हणून सांगते. आणि 13(4) म्हणतेच सांगते घटनादुरुस्ती जर केलेली असेल संसदेने आणि ते मूलभूत हक्काची का नसो, तिला उल्लंघन करता येत नाही, म्हणजे त्याला काउंटर करता येणार नाही. कोणाला? तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाला. मग तिथंच केशवानंद भारती खटल्यामध्ये काय झाला होता? काउंटर झाला होता. तर हाच घटना दुरुस्ती ज्याला म्हणतो 368 आर्टिकल बरोबर आहे, पण भाग किती आहे? 20. मग तुम्हाला माहिती आहे 368 मध्ये 2 सब क्लॉज आहे, 1(3)(1) आणि 3 काय आहे? 2. 3(1) मध्ये सांगितलं आहे कोण करू शकते फक्त घटना दुरुस्ती? संसद. आणि 3(2) मध्ये सांगितलं आहे प्रोसेस. 3(2) मध्ये काय सांगितलं आहे? प्रोसेस सांगितलं आहे की असा ठराव जो काही घटना दुरुस्ती संबंधित जो काही विधेयक असेल, बिल असेल, असा बिल कोणत्याही सभागृहात प्रथमतः मांडता येऊ शकते, कोणत्याही सभागृहात मांडता येऊ शकते. आणि असा विधेयक हा पास होत असताना विशेष बहुमताने काय असायला पाहिजे? सहमत व्हायला पाहिजे. आता बघा बहुमताचे प्रकार लई गडबड होते. विशेष बहुमतामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये एका ठिकाणी सांगितलेलं नाहीये, कधी आपल्याला वेळ भेटला तर मी सांगेन ते वाटले तुम्हाला. तर लक्षात घ्या बहुमताचे एकूण 4 प्रकार आहेत. त्यातला राष्ट्रपतीसाठी जो इम्पिचमेंट होते महाभियोग, त्याला स्पेशल तो एकाच गोष्टीसाठी वापरतो, फक्त इम्पिचमेंटसाठी. आणि तरी न्यूजपेपरमध्ये आल्यावर आपण भांडणं करतो की सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा महाभियोग. सर्वोच्च न्यायालयाला महाभियोग नसते, सर्वोच्च न्यायालयाला महाभियोगात सारखी पद्धत असते, महाभियोग नाही आहे. लक्षात घ्या. हे त्यांच्यासारखे दिसतात, म्हणजे तेच नाही आहेत ना, ते दिसत असेल तर महाभियोगात सारखी पद्धत आहे, महाभियोग नाही आहे. मग लक्षात घ्या महाभियोगाला एकच म्हणजे इम्पिचमेंटला एकच आहे ती सिस्टीम, म्हणजे एकूण सभागृह जो असेल त्या सभागृहामध्ये जेवढे सदस्य असतील त्याच्या डायरेक्ट 2/3 असते, ती म्हणजे विशेष बहुमत इम्पिचमेंटची. जे दुसरे प्रकार आहेत जे आपल्या घटना दुरुस्तीला चालते, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, तुम्ही इलेक्शन कमिशनर, तुमचा कॅग यांना पदावरून जेव्हा दूर करतोय त्यावेळी जो बहुमत लागते तो एकूण सभागृहात जेवढे सदस्य असतील त्यापैकी मिनिमम 50%+1 उपस्थित पाहिजे, आणि जेवढे उपस्थित असतील त्याच्या 2/3. ती पद्धत म्हणजे आपल्या घटना दुरुस्तीला लागते. आणि त्याही घटना दुरुस्तीत 2 प्रकार असते. जर फेडरेशन सिस्टीममध्ये चेंजेस करायचे असेल तर मग हे तर चालणारच आहे, आणि अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांची काय लागते? संमती लागते. हे लक्षात घ्या, हा सगळ्यात मोठा बदल आहे. आणि त्यात तुम्ही शिकले असेल राज्यसूचीच्या कोणत्याही विषयावर कायदा करणे हे राष्ट्रहितासाठी आवश्यक असं राज्यसभेने जर शिफारस केली संसदेला आणि त्यावेळेस जो बहुमत लागते तो हा बहुमत नाही लागत, तिथं अजून वेगळा बहुमत आहे. म्हणून म्हणलं ना एकूण विशेष बहुमतामध्ये किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहे. म्हणून ही सगळी म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही जे काही रिझल्ट येतो तो येणारच आहे. तुम्ही एकदा पुस्तक संपवण्याच्या नादात पडू नका. तुम्ही पहिले बेसिक कन्सेप्ट काय करा? कंप्लीट करा. आणि एकदा जेव्हा झाला ना तुम्हाला फक्त डेटा आणि कंटेंट जो म्हणतो आपण त्याच्यावरच काम करावं लागेल. आणि पॉलिटी असा विषय आहे मित्रांनो, एकदा कन्सेप्ट क्लिअर करणे आवश्यक आहे, फक्त एकदा. हिस्ट्रीला तसं नाही आहे, पण पॉलिटीला कसं आहे एकदाच कन्सेप्ट क्लिअर करावं लागते. आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर केली पुन्हा काही पाहायची गरज नाही आहे. तुम्ही नुसतं ओव्हरलुक केलं ना तरी चालेल. मी माझ्यासारखं मी जेव्हा पॉलिटीचं विश्लेषण बघतो कधी कधी तर मी विदिन 10 मिनिटात करून टाकतो, कंप्लीट झालं, म्हणजे पाहिल्या होऊन जाते. पण हिस्ट्रीचा नाही होत माझ्या. हिस्ट्री मला 1.5-2 तास, म्हणजे हिस्ट्री तसा माझा हँड आहे, पण हिस्ट्रीवर अजून जास्त वेळ लागतो. तुम्ही समजू नका, हिस्ट्रीला हे जास्त आहे का म्हणतो फॅक्च्युअल डेटा खूप आहे. मग हे कुठं ते कुठं आणि कोण कोणाचा रेफरन्स गेला याचा काहीच हे नाही आहे. म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही जर कंबाईनला अभ्यास करत असणार तर हिस्ट्रीला खूप भारंभार पुस्तकं वाचण्यापेक्षा कोळंबे सरांचे एक पुस्तक घ्या, गाठार सरांची किंवा कटारे सर, जे काही तुम्ही आधी वापरली असेल कटारे सर तर कटारे सर राहू द्या, नाहीतर मग गाठार सर घ्या, आणि हे 2च पुस्तकं राहू द्या. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की 1 वर्ष झाला ना अभ्यासात चांगला फ्लो आलाय, मेन्स पण दिली आहे पण थोडा चुकामुक झाली, YCM हातात घ्या. तुम्हाला रिअल सांगतो आयोगाला जशाच्या तशा कंडिशन उचलते. कुठून? YCM मधून. YCM खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही हे YCM मधून केले. त्या दिवशी मला एका पोराच्या मेसेज ते प्रश्न कुठून येतात सर, गाठाळमधला दिसला नाही, ते YCM मधले होते प्रश्न. माझ्या त्या याच्यावर टाकलेले नाही का, मी ते पोलवर टाकलेले 2-3 क्वेश्चन होते, तर ते मी YCM मधून टाकलेले आहे. YCM व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तेच सांगतोय की खूप कोणाच्या नोट्स आणि कोणाच्या नोट्सनं कधीच पास होत नाही. सचिन शेंडेच्या नोट्सनं कधी पास होणार नाही. तुम्हाला पास व्हायचं असेल तुमचे रेफरन्स बुक हाच त्याच्या मॅटर करते. आणि जे त्याच्या बाहेर आला ते सोडून द्यायच्या हिस्ट्रीमध्ये. कधी कधी हिस्ट्रीला बघा, आजपर्यंत जगात कधीच झाला नाही की हिस्ट्रीला 15 पैकी 14 पर्यंत बरोबर येतील, आणि राज्यसभेला तर कधीच शक्य नव्हता. पहिल्यांदा जादू करून दाखवली आयोगाने. बरोबर आहे, पण तुम्ही आता 7 वर्षाचा मला अनुभव सांगा, कोणीतरी असं आहे का मी 15 पैकी 15 सोडवलाय? शक्यच नाही, उत्तर सुटत नव्हती राज्यसेवेला तरी प्रीला. मग ही कंडिशन आयोग कधी कधी एवढा म्हणजे उदार होऊन जाते की घ्या भाव सगळेच घ्या, साधा जरी अभ्यास झाला तरी सुटून जाते. प्रत्येक वेळी तसंच येणार असं नाही. ठीक आहे, तर मग घटना दुरुस्तीची प्रोसेस आहे ते 38(2) मध्ये. बरोबर आहे. आणि असा विधेयक कोणत्याही सभागृहात जेव्हा मांडता येते कोणतेही सदस्य मांडू शकते,
खाजगी पण आणि गव्हर्नमेंटचा मंत्री पण मांडू शकते. दोन्ही सभागृह विशेष बहुमताने पास झाला तर राष्ट्रपतीवर 1971 पासून काय आहे तो बंधनकारक आहे. 24व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतीला काय द्यावं लागते, संमती द्यावीच लागते. ही प्रक्रिया आहे नॉर्मल आपल्या घटनादुरुस्तीसाठी. घटनादुरुस्तीसाठी सगळ्यात मोठा हे काय गोष्टी सांगितल्या, घटनादुरुस्तीसाठी कधीही अध्यादेश ऑर्डिनन्स 123 नुसार काढू शकत नाही, राष्ट्रपती काढू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, घटनादुरुस्तीला आता केशवानंद भारती खटल्यानुसार घटनादुरुस्ती विधेयकाला सुद्धा आपण सर्वोच्च न्यायालयात काय देऊ शकतो, आव्हान देऊ शकतो, जो 1973 पर्यंत देता येत नव्हता मूळ आर्टिकल्स नुसार, आपल्या 13(4) नुसार ते आता आपण देऊ शकतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालय जर घटनादुरुस्ती विधेयक हा मूळ घटनेला म्हणजे मूळ घटनेच्या कोणत्याही बाजूला जर काउंटर करत असेल तर अशा वेळी तो अनव्हॅलिड ठरवण्याचा नल अँड वाईट ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, न्यायालयाला आहे. ठीक आहे, तर अशी आपली कंडिशन आहे आपल्या कशाबद्दल, तर घटनादुरुस्तीबाबत. दुसरी स्टेटमेंट बघा, घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते. बरोबर आहे. घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची आवश्यक असते नाही, काही गरज नाही. धन विधेयक आणि वित्तीय विधेयक एक यालाच काय गरजेचं असते, पूर्वसंमती. धन विधेयक आणि वित्तीय विधेयक एक, पण वित्तीय विधेयक आणि धन विधेयकामध्ये एक फरक काय, वित्तीय विधेयक एक हा मांडेपर्यंत फक्त धन विधेयकासारखी प्रक्रिया असते आणि एकदा मांडलं लोकसभेत का सगळी प्रक्रिया कोणासारखी होते, तर नॉर्मल सामान्य ऑर्डिनन्स बिल सारखी होते. ठीक आहे, हा तर काही गरज नाही कचा. मग ड बघा, राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकास संमती देणे काय बंधनकारक आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे ब आणि काय ड ही स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर बघा प्रश्न 4, ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश काढण्यासंबंधित राष्ट्रपतींची खात्री अयोग्य असल्याच्या कारणावरून तिला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये दिलेला होता, तर कोणत्या खटल्यामध्ये होता, 1970च्या कुपर खटला. तर आता बघा सगळ्यात महत्त्वाचा हा जो काही ऑर्डिनन्सच्या बाबतीत जो आव्हान होता, तर यालाच नंतर तुम्हाला माहिती आहे 38वी घटनादुरुस्ती 1975ला काउंटर केलं कुपर खटल्याला. सर्वोच्च तुम्ही जर बघितलं इंदिरा गांधींना मॅडम 1966-67ला आल्या पहिल्यांदा, बरोबर आहे. तुम्ही 66-67 पासूनचा सोडून द्या, तुम्ही 1969 पासून जर बघितलं 70 पासून मॅडम थोड्याशा म्हणजे जे काही आपण म्हणतो ना जे याच्यातून बाहेर आल्या, कशातून गुंगी गुडियातून जे बाहेर आल्या 1970-71ला, बरोबर आहे. तिथून जर बघितलं 24वी घटनादुरुस्ती, पण त्याच्या आधी पण 2 घटनादुरुस्ती झालेल्या आहेत बरं, 2-3. 24वी घटनादुरुस्ती आणि मॅडमचा आक्रमक जो स्वरूप होता आणीबाणीपर्यंत, आणि आणीबाणी म्हणजे पिक पॉईंट होता मॅडमचा. मग या बघा 1945 पर्यंत 75 पर्यंत एकूण 24 पासून तर 42 घटनादुरुस्त्या झाल्या. एवढा घटनादुरुस्तीची गायची की तैशी करून टाकली होती घटनेचं मॅडमनी. म्हणजे आपण आताच काउंटर करतो ना की घटनेच्या बाहेर चाललंय, मॅडमने काही कमी नाही केलं होतं, सगळं ओकेच करून टाकलं होतं सगळं. म्हणजे मॅडमला सांगितलं होतं की मॅडम आता तुम्ही फक्त देव बनायला बाकी राहिले आहे, आणि देव कोण नाही बनवू देत तुम्हाला, तर घटना नाही बनवू देत आहे. सल्लागार मंडळाने सांगितलं मॅडम आता तुम्ही देवीच आहात ना, सगळे देवीच म्हणतात तुम्हाला, तुम्ही आता फक्त काही 4-5 फूट बाकी राहिलेले आहे, आणि ते कोण होऊ देत नाही, घटना होऊ देत नाही. मॅडम म्हणे चलो चालू, कार्यक्रम तिथून सुरुवात झाले. बघा विचार करा, ऑब्झर्वेशन केलं, 24वी घटनादुरुस्ती आणि 42वी घटना, एवढ्या नॉनस्टॉप घटनादुरुस्त्या मॅडमनी केल्या तेवढ्या कमी काळात, आणि ते किती वर्षात, 70 पासून विचार करा. 24वी घटनादुरुस्ती केव्हाची, 1971ची आहे, बरोबर आहे. 71 ते 75चा विचार करा, 76चा, म्हणजे किती वर्षात, 5 वर्षात मॅडमनी 24 पासून 42 पर्यंत घटनादुरुस्त्या करून टाकल्या. एवढा डेंजर कार्यक्रम होता तो. ठीक आहे, म्हणजे एवढं म्हणजे असं घडलेलं आहे आपल्यासोबत. मग यालाच काउंटर करण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती होती, तर 38वी घटनादुरुस्ती 1900. म्हणून बघा तुम्ही जेव्हा एक्सप्लेन लिहिताना इथं लिहिलेलं नसणार एक्सप्लेनेशन, ते त्याच्यात भानगडीत पडू नका, ते एक्सप्लेनेशनवर तुम्ही कधी डिपेंड राहू पण नका. पहिल्यांदा इथं मी काय सांगतोय, कुपर खटल्याला काउंटर कोण झाला, 38वी घटना, तिथंच लिहून टाका वाटल्या. आणि 38व्या घटनादुरुस्तीला पुन्हा काउंटर कोण केला, तर लक्षात घ्या 44वी घटना. आणि 44च्या घटनादुरुस्तीने पुन्हा आपल्याला जे कुपर खटला होता तो पुन्हा प्राप्त झाला, ज्या कुपर खटल्यात जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता तो पुन्हा प्राप्त झाला. म्हणजे तिघाला एकामेकाला कंडिशन लागू होतात. ठीक आहे, हां ओके. मिनर्वा मिल खटला 1980चाच आहे, बरोबर आहे. आपल्या फंडामेंटल राईट्सचे यालाच घेतलं होतं त्याला, म्हणजे फंडामेंटल राईटला धरून होता ना आपला मिनर्वा मिल्स खटला. ठीक आहे, केशवानंद भारती खटला तर आपला मेन बेसिक स्ट्रक्चरचाच होता. हां, नंतर आपला बघा प्रश्न नंबर 5, मंत्रिमंडळाच्या पंतप्रधानासहित एकूण जी संख्या आहे ती एकूण 15% अधिक असणार नाही अशी कोणती घटनादुरुस्ती होती, म्हणजे कोणत्या घटनादुरुस्तीने ही मूळ म्हणजे घटनेमध्ये तरतूद करण्यात आली होती, हे तुम्हाला माहिती आहे. 91वी घटनादुरुस्ती 2003. पहिली कंडिशन आपले बघा, मंत्र्यांसंबंधित जी तरतूद आहे ती आर्टिकल 75 मध्ये आहे, बरोबर आहे की नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल जी तरतूद आहे ती कशात आहे, 75 मध्ये आहे. आणि जर आपण बघितलं तर राज्य मंत्रिमंडळाबद्दल तरतूद आहे ती 100 किती आहे, 64 मध्ये आहे.
बरोबर ना. 163 मध्ये राज्यपालाला सहाय्य व सल्ला करण्यात देण्यासाठी कोण असेल, मुख्यमंत्री असेल. हे 63 मध्ये सांगले 100 आणि 164 मध्ये मंत्रिमंडळाशी संबंधित तरतूद आहे ना. तर तसंच 75 मध्ये 74 बघितलं आपण तर काय सांगते 74, तर राष्ट्रपतीला सहाय्य व सल्ला देण्यासाठी कोण असेल, पंतप्रधान असेल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झालेली आहे 42वी. असा दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर काय असेल, बंधन का. बघा 74 मध्ये दोन वेळा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत, लक्षात ठेवा. एक 42वी आणि एक काय 44वी. 42 ना 1976, बरोबर आहे. आणि 42 नुसार काय करण्यात आला, असा दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर काय असेल, बंधनकारक आहे. पण कोणता, एक्झिक्युटिव्ह. दुसरी कंडिशन काय आहे, 44 मध्ये काय सांगितलं होतं की असा दिलेला सल्ला एकदा राष्ट्रपती काय करू शकते, मंत्रिमंडळाकडे पुन्हा एकदा वापस करू शकते. पण त्यांनी पुन्हा रिपीट जर दिला तर राष्ट्रपतीवर काय असेल, तो बंधनकारक. म्हणजे 44 आर्टिकल 74 मध्ये दोन घटना दुसऱ्या. 75 बघितला, 75 1 पासून 75 2 3 4 5 6 हे सगळे मंत्रिमंडळाशी संबंधित तरतूद आहे. त्यामध्ये पहिलीच सांग म्हणजे पहिली 75 1 आणि या 75 1 मध्ये ऍड करण्यात आली पुन्हा 75 1 ए, की त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला होता की असा कोणताही मंत्री जो म्हणजे मंत्रिमंडळ पंतप्रधानासहित तो 15% काय नसणार, जास्त नसणार. आणि जास्त असेल तर तो काय असेल, नॉन कॉन्स्टिट्युशनल मंत्री असेल. अरे बरोबर आहे. त्यांनी कोणतेही जर पॉलिसी राबवल्या तर त्या काय असतील, नॉन कॉन्स्टिट्युशनल असतील. आणि 75 1 ए सोबतच 75 1 बी पण टाकण्यात आलेला आहे, जो कशा संबंधित आहे, पक्षांतर बंदी संबंधित आहे. आणि पक्षांतर बंदी संबंधित काय सांगितण्यात आलं आहे, आपला जर बघितलं आपण 75 5 काय सांगतोय की 4 काय सांगतोय की असा कोणताही व्यक्ती कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तरी तो काय होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो. पण 6 महिन्याच्यात कोणत्याही सभागृहाचा काय व्हावं लागेल, त्याला सदस्य. पण 75 1 बी त्याला काउंटर काय करते, जर कोणताही असा मेंबर ऑफ पार्लमेंट जर तो काय झाला असेल, पक्षांतर बंदी या कारणावरून तो झाला अपात्र ठरला असेल, तर तोपर्यंत तो नवीन निवडून येत नाही नव्यानं, तोपर्यंत तो व्यक्ती काय असेल, मंत्री बनू शकण्यास काय असेल, अपात्र असेल. हीच घटना दुरुस्ती आपली कोणती होती, 91. सेम जशा तशी लागू कुठे होते, राज्यांना सुद्धा. ओके. हा, नंतर क्वेश्चन नंबर 6, राज्यातील द्विगृही विधिमंडळाच्या बाबतीत सामान्य विधेयक राज्य विधान परिषद किती कालावधीसाठी काय करू शकतो, प्रलंबित ठेवू शकतो. विधान परिषद दुसरा जो काही सभागृह असेल तर किती काळासाठी प्रलंबित ठेवू शकतो, तर 4 महिने. पहिले किती महिने असते, 3 प्लस किती 1. आता बघा इथं मतभेद, डेडलॉकचा प्रश्नच येत नाही स्टेटला. स्टेटच्या लेजिस्लेटिव्ह मध्ये कुठल्याही प्रकारचा डेडलॉकचा प्रश्नच नाही आहे, कारण तिथं कुठल्याही प्रकारची जॉईंट सिटिंग आपण ज्याला काय म्हणतो, संयुक्त बैठक ही 108 नुसार तरतूद जशी पार्लमेंटमध्ये आहे तशी इथं तरतूदच नाही आहे आपल्या. तर इथं तर डेडलॉकच नाही आहे. तर कारण तेच होतं की प्रत्येक राज्यामध्ये द्विगृह सभागृह असतीलच असं नाही आहे. एक सभागृहच राहणार होता, विधानसभा. म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांनी दुसरा सभागृह ठेवू शकतात, ही वेगळी कंडिशन आहे. म्हणून ती तरतूद करण्यात डेडलॉकचा प्रश्नच येत नाही. आणि जेव्हा डेडलॉकचा प्रश्नच येत नाही तर वरचढ कोण ठरते राज्यात, विधानसभा. ठीक आहे, विधानसभा. मग आता बघा त्यासाठी पहिले 3 महिने म्हणजे 3 महिने म्हणजे बघा आता तुम्हाला सांगायचं म्हणजे जर 2 सभागृह असेल, एक असेल विधानसभा असेल आणि विधान काय असेल, परिषद. आणि आपले कोण असतात, राज्यपाल, ज्याला आपण काय म्हणतो गव्हर्नर जोड किती सामान्यतः किती परिस्थिती असतात, 4 पर्याय असतात. संमती देणे, नकार देणे, पुनर्विचारार्थ पाठवणे आणि राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखीव ठेवणे. धनविधेयकाच्या बाबतीत नसते. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्या केंद्राच्या म्हणजे युनियन सिस्टीम मध्ये बघितलं तर बिल हे 5 प्रकारचे असतात. आणि बिल किती प्रकारचे असतात, 5. बघा तुम्ही हजारो लाखो कायदे आहेत भारतात, पण 5 विधेयकामधूनच गेलेले आहेत. बिल 5च असतात ना आपल्याकडे युनियन सिस्टीम मध्ये. सामान्य विधेयक, धनविधेयक, वित्तीय विधेयक 1, वित्तीय विधेयक 2 आणि काय म्हणतो आपण त्याला घटना दुरुस्ती, असे किती विधेयक आहेत, 5. पण तुम्ही स्टेट मध्ये बघितले तसे 5 विधेयकाचा प्रश्नच नाही आहे. एक धनविधेयक असतो आणि तो धनविधेयक सोडून राहिलेला कोणता विधेयक असतो, सामान्य विधेयक. त्यामुळे इथं विशेष बहुमताची कधी गरज पडते का, राज्यात कधी विशेष बहुमताची विधेयकाच्या बाबतीत गरज पडत नाही. त्याच्यामुळे आता बघा धनविधेयक नसेल, धनविधेयकाची डेफिनेशन एकदम सिंपल आहे. धन पैशाशी संबंधित असलेलं विधेयक आणि ते सोडून दिलं, डायरेक्ट जर त्याला ऑथेंटिक केलं विधानसभेच्या कोण स्पीकरनी की तो धनविधेयक आहे, जगातली कोणतीच शक्ती तो धनविधेयक नाही असं सिद्ध करू शकते का, नाही. त्यामुळे आणि तो नाही केलं तर 100% तो काय असते, सामान्य विधेयक. ही कंडिशन आहे आपल्या कॉन्स्टिट्युशनली. आता बघा इथं दोन्ही कंडिशन, धनविधेयकाचा प्रश्नच येत नाही 4 महिन्याचा वेटिंग करण्याचा, कारण धनविधेयकाला किती दिवसाचा फक्त आहे, 14 दिवस. मग राहिला हा 4 महिन्याचा प्रश्न कुठं असते, फक्त सामान्य विधेयक. तुम्हाला मी आधी सांगतो प्रश्न स्टेट फॉरवर्ड येतात, कधी कधी येतात, कधी ठीक. आणि कठीण झाले ना, मी त्याच्या लेक्चरमध्ये हेच सांगितलं, जिथं कठीण आलाय अख्खा महाराष्ट्र सोडवू शकत नाही, तिथं तुम्ही 50% बरोबर आले पाहिजे, तुमचा रिझल्ट 100% येते.
100% बरोबर असलं पाहिजे नाही म्हणतोय, जिथं मुलं चुकत आहेत तिथून तुम्ही 50% जरी बरोबर आले, 100% तुमचा तो राज्यसेवा असो की कंबाईन असो, तुमचा रिझल्ट येतो. जो मेन मुद्दा तोच आहे. बरोबर आहे. कालचा मी ज्या दिवशी व्हिडिओ बनवत होतो आपला बनलाय, एका पोरानं खाली कॉमेंट टाकला की तुम्ही पोरांना खूप घाबरवता. बघा लक्षात घ्या, पहिले खूप चढवून तुम्हाला पेपरला पाठवलं आणि नंतर वर्षभर टेन्शनमध्ये ठेवण्यात काही अर्थ आहे का? आणि तुमच्याशी गोड गोड बोलून काही फायदा नाही. आणि जे पोरं येतात तो इंटेलेक्च्युअल पोरं पास होणार आहे, बाकी नुसता समज देण्या वा खूप मस्त जबरदस्त पेपरला जा कसंही सोडव. अरे हे ग्रॅज्युएशन नाही आहे मित्रांनो. अजून पोरका काहीतरी कॉमेंट्स करणारच आहे मला पुढं तोच. बरोबर आहे की पोरांना घाबरवता, मास्तर असा होता असा, पोरांना घाबरवून टाकतोय असं त्याने कॉमेंट्स केलं आहे खाली. आता विचार करा, मी मागच्या घाबरवलो नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं की तुमचा जो काही बिनकामाचा कॉन्फिडन्स गेला असेल राज्यसेवेमुळे, प्रत्येकाचा गेला. ज्यांनी परीक्षा दिली त्याच्या प्रत्येकाचा कॉन्फिडन्स आलेला आहे. पण लक्षात घ्या, रिझल्ट असं नाही होणार की जर रिझल्ट एवढे जास्त आहे सेम सारखा सेमच राहणार. अभ्यास नाही केला तरी तिथंच होता आणि अभ्यास करून बी तुमचा रिझल्ट नेहमी लागतो 20 ते 30 मार्कावरच. म्हणजे जो गॅप पडतो ना तुमचा, जो रिझल्ट येणार आहेत आणि न येणार आहेत, हा 20 ते 30 मार्काचाच काय असतो, फरक असतो. आणि तोच तर. आणि जर पेपर जरी कठीण आला, जरी रिझल्ट 190 लागलं असतं कठीण पेपर येऊन, तरी ज्याचा पेपर कठीण गेलाय त्याला 150च पडले असते किंवा 60च पडले असते. आता प्रत्येकाला वाटते 200च्या वरती आता आपला रिझल्ट येते, असं होत नाही. रिझल्ट जास्त जाणारच आहे. आणि या मागच्या कंबाईनवर पाहिला तर कंबाईनवर मलमपट्टी झाल्यासारखी झाली आहे. पोरांचं दुःख विसरून गेले पोरं राज्यसेवेमुळे. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही कंबाईन एकदा आठवून पहा मागची फक्त. आणि जर तोच कार्यक्रम केला आणि 1 तास असते मित्रांनो इथं, मी आधी सांगितलं जीएस नाही म्हणलं तरी कोणापेक्षा कठीण वाटतं, राज्यसेवेपेक्षा कठीण असतो वेळेमुळे. कोणाचा? कंबाईनचा. आणि हे जर असंच प्रश्न आले नेहमी कंबाईनला तर मग भीतीदायकच नाही. मग त्या म्हणतो भीती नाही आहे, तुम्हाला अभ्यास करायला सांगतोय ना की कोणत्या लेवल. अजूनही तुमच्याजवळ 1 महिना आहे. वेळ गेली आहे का? वेळ म्हणजे 20 दिवस. तुम्ही ज्याच्यावर काम नाही केलं त्याच्यावर फक्त काम करायचं आहे फक्त. आता संपलं. आणि मिनिमम क्वेश्चन जरी हँडल करत राहिले ना तुम्ही तरी सुटतात प्रश्न. टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर बघा, सामान्य विधेयकाच्या बाबतीत किती पर्याय असतो? 4 पर्याय. कोणाकडे? राज्यपालाकडे. धनविधेयकाच्या बाबतीत 3च पर्याय, कारण धनविधेयकाच्या बाबतीत पुनर्विचारार्थ वापरू शकत नाही. मग ही कंडिशन जी आहे म्हणतोय, तर जर एखादी विधेयक विधानसभेत मांडलं, प्रथमतः कोणत्या सभागृहात मांडता येते? तर सामान्य विधेयक विधानसभेत जर मांडलं तर विधान परिषदेची संमती दिलं तर काही पर्यायच नाही. सरळ 4 पर्याय राज्यपालाकडे असतात. बरोबर आहे. पण जर विधानसभेने संमती दिली आणि विधान परिषदेकडे गेला आणि विधान परिषदेने जर त्याच्यावर पर्याय काय असेल, एक तर आहे त्याला नकार देणे डायरेक्ट, अरे बरोबर आहे ना, किंवा दुरुस्ती सुचवणे, किंवा पर्याय काय त्याच्याकडे तो 3 महिन्यापर्यंत तसाच काय करू शकते, पळून राहू देऊ शकते. ह्या घटना कोणत्याही घडल्या तर रिपीट कोणाकडे येते? विधानसभेकडे. ही झाली कंडिशन. आणि लक्षात घ्या, जर पुन्हा संमत करून पाठवलं विधान परिषदेकडे तर विधान परिषद पुन्हा तसंच करू शकते, पण किती महिन्यासाठी? 1 महिन्यासाठी. आणि 1 महिन्यात जर नाही केलं तर विधान परिषदेने जर पुन्हा पास करून पाठवलं तर लक्षात घ्या तो विधान परिषदेने संमत केला असं समजल्या जाते. ही कंडिशन आहे. पहिली कंडिशन जर असं झाला तर सामान्य विधेयक विधान परिषदेत प्रथमतः मांडलं आणि विधान परिषद संमत करून विधानसभेकडे मांडलं, विधानसभेने जर संमती दिली तर तो डायरेक्ट राज्यपालाकडे जाते. आणि विधानसभेने जर त्याला नकार दिला विधान परिषदेने संमत केल्यानंतर तर लक्षात होतं त्याच वेळेस काय होतं, संपून जाणं, नष्ट होतो. ही कंडिशन आहे. फक्त तुम्ही आता चांगलं पुस्तकातून वाचून घ्या ते, म्हणजे अजून बेसिक कन्सेप्ट चांगल्या क्लिअर होतील. हा, नंतर बघा 7व्या नंबरचा क्वेश्चन पॉईंट ऑफ ऑर्डरचा क्वेश्चन आहे. तर औचित्य प्रश्न हा खालील कोणत्या बाबतीत कशा बाबतीत केला जातो? तर लक्षात घ्या, जर सभागृहाचा कामकाज चालू आहे जो प्रॉपर नियमानुसार कामकाज चालत नसेल, होत नसेल त्यांच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडून, तेव्हा हा प्रश्न उपस्थित केला जाते. त्याला म्हणलं जाते औचित्य प्रश्न. ठीक आहे. तो आहे 4 नंबरचा. नंतर क्वेश्चन नंबर 8, जिल्हा न्यायाधीशाच्या नेमणुकीबाबत पात्रता सांगा. आता बघा, आपल्या इथं जी इंटिग्रेटेड सिस्टीम आहे कशाच्या बाबतीत? आपल्या ज्युडिशरीच्या बाबतीत. बरोबर आहे. ज्युडिशरीच्या बाबतीत आपल्या इथं पूर्णपणे इंटिग्रेटेड सिस्टीम स्वीकारण्यात आलेली आहे. ती म्हणजे कोणती? आपल्या इथं स्टेटसाठी सेपरेट दिलेलं नाही आहे, राज्यांसाठी आहे. राज्यांचे कुठेही हायकोर्ट्स नाही आहेत आपल्या इथं. पहा, राज्यांसाठी आहे पण राज्यांचे हायकोर्ट नाही आहेत. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे आपल्या इथं जो काय म्हणतो, जसं आपण USA बघितलं तर USAला काय, प्रत्येक स्टेटच्या विषयावर सर्वोच्च निर्णय देण्याचा अधिकार त्यांच्या हायकोर्टला असतो स्टेटच्या, आणि ते स्टेटचे हायकोर्ट असतात. आपल्या भारतात कुठेही स्टेटचे हायकोर्ट नसते, स्टेटसाठी असते. हे लक्षात घ्या. कोण महाराष्ट्र म्हणू शकत नाही आमचा हायकोर्ट आहे, महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्र आपल्या बॉम्बे हायकोर्टच्या अधीन असते येतो. हे लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्र हा बॉम्बे हायकोर्टच्या अधीनस्थ आहे, महाराष्ट्राचा हायकोर्ट आहे असं नको समजा तुम्ही. म्हणजे आपली जे इंटिग्रेटेड सिस्टीम, जी आपल्याकडे सिस्टीम 3 भागात सेपरेशन केलेली आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल,
लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि काय ज्युडिशरी, बरोबर आहे ना. पण ज्युडिशरीच्या बाबतीत इंटिग्रेटेड केलेलं आहे का जी युनियन सिस्टीमचाच भाग करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये जो आपण म्हणतोय भाग 5 मध्ये आपली सिस्टीम 5 पासून सुरू होते ना कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तर जी सर्वोच्च न्यायालय तो भाग 5 मध्ये ठेवण्यात आला आहे आणि हायकोर्ट आणि लोअर कोर्ट हे सगळे कशात ठेवण्यात आलेले आहे तर भाग 6 मध्ये ठेवण्यात आले. मग भाग 6 मध्ये जर आपण बघितलं तर अनुच्छेद 233 ते 200 किती 37 पर्यंत आपल्या लोअर कोर्टच्या बाबतीत आर्टिकल्स आहेत. लोअर कोर्ट म्हणजे कनिष्ठ न्यायालयाच्या बाबतीत. आणि याच्यामध्ये सांगितलं आहे जिल्हा जे काही आपले जिल्हा न्यायाधीश वगैरे असतात. आता बघा जिल्हा न्यायाधीशाच्या बाबतीत खटले 2 प्रकारचे असतात, नेहमी लक्षात माहीत असतील तुम्हाला. एक फौजदारी खटले असतात आणि एक काय असतात दिवाणी खटले असतात, बरोबर आहे काय. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, लैंगिक असे जे काही खटले असतील आणि जंगम मालमत्तेशी संबंधित खटले असतील ते सरळ कुठे जातात फौजदारी न्यायालयात जातात. आणि दिवाणी खटले म्हणजे काय जे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, लैंगिक नसेल आणि दिवाणी आणि कोणते असतील आणि स्थावर मालमत्ता असतील, लग्न मालमत्ता तुमच्या काय म्हणते वारसा तुमच्या धर्माशी संबंधित कोणताही वाद आला तर तो कुठं जातो तर तो जातोय दिवाणी खटल्यामध्ये. मग जिल्ह्याच्या ठिकाणी 2 न्यायालय असतात, एक असे दिवाणी आणि एक काय असते फौजदारी. आणि जो दिवाणी खटले चालवतात त्याला म्हणतात जिल्हा न्यायालय आणि जे फौजदारी खटले चालवतात त्याला म्हणतात सेशन कोर्ट. आणि बरोबर आहे. आणि दोन्ही कोर्ट एकाच ठिकाणी असतात आणि त्याचा एक मुख्य न्यायाधीश असतो, तोच म्हणजे काय जिल्हा आणि सत्र न्यायाधीश. आणि त्याचीच नेमणूक आपल्याला विचारली आहे. क्लिअर झाला. हा तर त्याची नेमणुकी म्हणजे पात्रता विचारलेली आहे. मग ही पात्रता काय सांगते तो आधीपासून केंद्र किंवा राज्य सेवेत राज्य शासनाच्या सेवेत असावा का नसावा. तो किमान 5 वर्ष वकील किंवा अधिवक्ता असला पाहिजे. तर बघा 5 वर्ष 10 वर्ष वकील किंवा अधिवक्ता असायला पाहिजे. तो किमान किती टाकले आहे त्यांनी 7 वर्ष टाकलेलं आहे. किती वर्ष 7 वर्ष, 10 वर्ष नाही आहे. आपल्या हायकोर्टसाठी आहे ते. हा नंतर बघा राज्यपालाने नेमणुकीसाठी याची शिफारस केली पाहिजे. राज्यपालाने नेमणुकीसाठी नाही आहे तर लक्षात घ्या हायकोर्टनी नेमणुकीसाठी त्याची काय केली पाहिजे शिफारस केली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही बघितलं अनुच्छेद 233 मध्ये पात्रता दिली आहे ना कोणाची जिल्हा न्यायाधीशाची. मग जिल्हा न्यायाधीशाच्या पात्रतेमध्ये पण तिसरीच कंडिशन टांगलेली आहे की राज्यपालामार्फत कोणाची नेमणूक होणार जिल्हा न्यायाधीशाची. आणि ही नेमणूक करताना कोणाचा सल्ला घेणार ते आपल्या हायकोर्टचा. जो काही हायकोर्ट असेल तो राज्य ज्या हायकोर्टच्या अधीनस्थ असेल त्या हायकोर्टचा काय घेणार सल्ला घेणार. तर अशा प्रकारची ही पात्रता सांगितली आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व काय आहे तिथं चुकीची आहे, म्हणजे एकही पात्रता नाही आहे त्याच्यात, म्हणजे वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर आपण 9 बघू. हा पुन्हा प्रश्न आपला मागच्या वेळेस 2 आले होते, पुन्हा एक आला क्वेश्चन. घटक राज्याच्या कार्यकारी अधिकारांवर खालीलपैकी कोणती मर्यादा किंवा बंधने टाकण्यात आलेली आहे. बघा आपण बघितलं तर एक्झिक्युटिव्ह ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत तर ह्या सगळ्या म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या म्हणतो आपण प्रशासकीय तर हे आपल्या भाग 11 मध्ये दिलेले आहे. आपण केंद्र राज्य संबंधाचा भाग आहे ना हा 11, त्या 11 मध्ये दिलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 11 मध्ये जे प्रशासकीय संबंध आहेत जे एक्झिक्युटिव्ह करण्यासंबंधित असते तर ते सगळे 200 किती 56 पासून तर 200 किती 63 पर्यंत प्रशासकीय संबंध दिलेले आहेत ना आपल्या. हा आणि 45 ते 55 मध्ये काय दिलेलं आहे कायदेविषयक दिलेलं आहे. आणि त्यामध्ये अरे बघा सगळ्यात कठोर जे आहे स्ट्रॉंग आहे ते कायदेविषयकच आहेत, जे काही संसदेच्या वरचढ अधिकार जास्त म्हणतो आपण त्याला. प्रशासकीय बाबतीत बघा जे काही कोणती असेल केंद्र राज्यांना कधी भी शिफारस करू शकते किंवा आदेश देऊ शकते की आमचे कोणतेही कामं करा. म्हणजे आता बघा नॅशनल हायवे जात असेल, नॅशनल हायवे आता सेंट्रलचा काही सेपरेट काही एरिया नाही आहे ना, तो स्टेटमधूनच जाणार. मग जेव्हा असा हायवे जात असेल तर सेंट्रल सांगू शकते स्टेटला की त्याची डागडुगी करा, त्याचे जे काही खड्डे पडले असतील खड्डे बुजवा, असे काही प्रशासकीय आदेश देऊ शकते कोण केंद्र. आता उद्या कॅन्टोन्मेंट बोर्ड हा कोणाचा विषय आहे सरळ केंद्राचा विषय आहे. मग या संबंधित जरी कॅन्टोन्मेंट बोर्ड केंद्राचा विषय असेल तरी हा आपल्या काही राज्याच्यात कुठल्या तरी एका म्युन्सिपल क्षेत्राच्यात जवळपास राहतो, बरोबर आहे की नाही. मग अशा वेळेस घटना काय घडते महत्वाची घटना तर आपले जे काही तिथले स्टेटचे जे लोक आहेत म्हणजे स्टेटचे लोक नसतात देशाचेच लोक असतात ते तिथून ये जा असतेच ना. मग अशा वेळेस केंद्र आदेश देऊ शकते आमच्यासाठी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करा, राज्यांना सांगू शकते म्हणजे किंवा आमच्या रोडच्या व्यवस्था करा तर केंद्र कधीही राज्यांना सांगू शकते अशा वेळेस. तर हीच गोष्ट लक्षात घ्या आपल्याला 56 पासून 256 ते 263 मध्ये ह्या गोष्टी दिल्या आहेत. तर त्याच आपल्याला कोणत्या मर्यादा म्हणजे आताही तुम्हाला माहित असेल की राज्यांवर केंद्राचा काय असतो एक प्रकारची वर्चस्व असतो. तर बघा राज्याने आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर संसदीय कायद्यात सुसंगत ठरेल अशाच रीतीनं करावा, बरोबर आहे. जर संसदेचे ऑलरेडी कायदे इम्प्लिमेंट असतील तर त्यावेळेस त्या कायद्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता तुमचे कायदे तयार झाले पाहिजे असा आदेश देऊ शकते, बरोबर आहे. राज्याचे प्रशासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून असल्याचे निश्चित करणे. बघा घटनात्मक तरतुदींना अनुसरित असल्याचे निश्चित करणे हे आपल्या 355 मध्ये दिलेले आहे.
355 मध्ये 2 कंडिशन दिलेल्या आहे की अंतर्गत आणि बाह्य प्रत्येक घटक राज्याचे संरक्षण करणे हे कोणाचं काम आहे, तर केंद्राचं काम आहे. प्रत्येक राज्याचा अंतर्गतरित्या आणि बाह्यरित्या संरक्षण करणे कोणाचं काम आहे, केंद्राचं काम आहे राज्य. आणि तशाच प्रकारे त्या घटक राज्याचा घटनेनुसार कामकाज चालवणे हे सुद्धा निश्चिती करणे कोणाचं काम आहे, केंद्राचा. हे कुठं सांगितलं आपला 355. जर 355 होत नसेल तर मग 356 लागू करू शकते कोण, केंद्र. आणि 365 एक अजून महत्वाची आहे. 365 कोणासाठी आहे, राज्यांचे कर्तव्य दिलेले आहे की केंद्राने केलेल्या कोणतेही आदेश किंवा निर्देश याचे पालन करणे कोणाचं काम आहे, राज्याचं काम. हे 365 मध्ये दिलेले आहे. आणि 355 आणि 365 नुसार तरतूद होत नसेल तर 356 लागू होते. ही एक सिंपल कंडिशन आहे. ठीक आहे, त्यामुळे हे येऊ शकत नाही. तिसरा बघा, राज्यात केंद्राच्या कार्यकारी अधिकारांच्या अंमलावर अडथळा किंवा बाधा आणू नये. ही सुद्धा 11 भाग 11 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे अ आणि क ही स्टेटमेंट दोन्ही काय आहेत, बरोबर, फक्त ब चुकीचा आहे. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 10, पंचायत राज विषय खालीलपैकी कोणत्या समितीने ग्रामसभेचा उल्लेख प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त स्वरूप असा उल्लेख केलेला आहे. आणि तुम्हालाही माहित असेल आपल्या देशामध्ये लोकशाही कशी आहे, अप्रत्यक्ष आहे. इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे ना आपल्या इथं, लोकशाही अप्रत्यक्ष आहे भारतामध्ये, बरोबर आहे की नाही आहे. पण एकमेव उदाहरण आहे भारतातला, जी म्हणजे ग्रामसभा. जी लोकशाही कशी दिसते आपल्याला, प्रत्यक्ष दिसते. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, शासन चालवण्यासाठी लोक प्रत्यक्षात कायदेमंडळात सहभागी स्वतः होतात. कोणती इलेक्शन होते का, नाही. तर ग्रामसभेत कोणती इलेक्शन होते का, नाही ना. गावातला 18 वर्ष पूर्ण झालेला, गावाच्या मतदार यादीत नाव असलेला व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती हा ग्रामसभेचा काय असतो, सदस्य. आणि ही ग्रामसभा त्या गावाची काय असते, कायदेमंडळ असते. अरे त्या गावात कोणता नियम, कोणत्या योजना लागू करायचं नाही करायचं सगळं डिटेल डिक्लेअर कोण करते, ग्रामसभा करते ना. मग त्या गावाची ग्रामसभा काय झाली आहे, कायदेमंडळ झाली आहे ना. मग या कायदेमंडळात निवडून याची काही कंडिशन आहे का, नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाहीच्या मूर्त स्वरूप तेच. आणि हा जो पहिल्यांदा उल्लेख केला तो कोणी केला आहे, तर आपल्या LAS सिंघवी समितीने केलं 1986 ची. आणि जी आपल्या राजीव गांधी सरकारच्या काळात स्थापन झाली होती. आणि हीच समितीच्या रिकमेंडेडवर, तसं पाहिलं तर या एकाच समितीच्या रिकमेंडेडवर करण्यात आलेलं नव्हतं. दुसरी एक अजून समिती होती, ती होती गाडगिळ समिती. आणि या गाडगिळ समिती आणि सिंघवी समिती यांच्या दोघांच्या रिकमेंडेडवर 1989ला आपली 64वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेला होता, जो काही पास झाला नाही आहे. आणि जो कशासाठी होता, कॉन्स्टिट्युशनल याच्यासाठी होता की प्रोव्हिजन करा, म्हणजे जी जशी संघाची सिस्टीम आहे, स्टेटची सिस्टीम आहे, तशी लोकल सिस्टीम सुद्धा घटनेत असायला पाहिजे. लोकल सिस्टीमचा स्वतःचा स्ट्रक्चर असलं पाहिजे, अशी जी समितीने पहिल्यांदा शिफारस केली ती कोणती होती, सिंघवी समिती. ठीक आहे, तर ही सिंघवी समिती आहे. सिंघवी समितीनंतर कोणती समिती आली आहे, गाडगिळ समिती. आणि याच गाडगिळ आणि सिंघवी समितीच्या रिकमेंडेडवर 64वी घटनादुरुस्ती झाली. आणि जी राहिलीच घटनादुरुस्ती नंतर तुम्हाला माहिती आहे VP सिंग सरकार आली, नॅशनल फ्रंटची सरकार 1990ला, जानेवारी 1990ला. कारण मध्यावधी निवडणुका घोषित केल्या होत्या राजीव गांधींनी आणि उलटं झालं. सगळे डावे उजवे सगळे एकत्र येऊन नॅशनल फ्रंट तयार केली. नॅशनल फ्रंटनं सुद्धा तयारी केली होती की घटनादुरुस्ती करायची, पण ते सरकारच अल्पावधीत कोसळल्यामुळे काही झाला नाही. चंद्रशेखर आल्यापासूनच याच्यावर होते, गॅसवर होते, त्यामुळे काही प्रश्न झाला नाही. आणि 1991ला कोणती सरकार आली, PV नरसिंहराव. आणि या PV नरसिंहराव सरकारने जी समिती स्थापन केली होती ती आहे नथुराम मिर्झा समिती. पुस्तकात दिला नाही तुमच्या. नथुराम मिर्झा समितीच्या रिकमेंडवर 73 आणि 74वी घटनादुरुस्ती झाली. तिने तेच सांगितलं होतं की सिंघवी समितीने सांगितलं ती घटनादुरुस्ती करणे आवश्यक आहे, परंतु राजीव गांधीच्या काळात जी घटनादुरुस्ती होणार होती ते एकाच भागात टाकणार होते सगळे. म्हणजे एकच घटनादुरुस्ती होणार होती आणि घटनेमध्ये एकच भाग टाकणार होते, म्हणजे ग्रामीण आणि काय शहरीसाठी एकच भाग करणार होते. तर नथुराम मिर्झा समिती होती ती पहिली समिती, म्हणजे त्या PV नरसिंहराव सरकारला सांगते, काय सांगते की बाबा एकच भाग नाही, भाग 2 टाकायचे. म्हणजे ग्रामीणसाठी वेगळा करा आणि काय शहरीसाठी वेगळा करा. आणि तिथूनच 2 घटनादुरुस्तीचे विधेयक आणण्यात आले, ज्याला आपण 72वी 73वी विधेयक म्हणतो, ज्याचं रूपांतर कशात झाला 73वी घटनादुरुस्ती आणि काय 74वी घटनादुरुस्ती. ती म्हणजे नथुराम मिर्झा समितीच्या याच्यावर होती. ठीक आहे, चला. हा म्हणजे इथं पर्याय 10ला झाले आपले. पॉलिटीचे क्वेश्चन कंप्लीट झाले. आता बघा हिस्ट्री. 11वा प्रश्न एकदम सोपी आहे, योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्रात प्रत्येक खेडेगावात 18 बलुतेदार असतात. 18 नाही, किती असेल 12. हे कोणालाही सुटले असतील तुम्हाला प्रश्न. आणि अलुतेदार ज्याला म्हणतो आपण, तर ते किती होते 18 होते. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही पर्याय काय आहे चुकीच्या, न अ बरोबर आहे न ब बरोबर आहे. चला 12वा क्वेश्चन. तुम्हाला वेळ झाली असेल जेवणाची, ओके. हा चल 13वा क्वेश्चन. 1818 ला पेशवाईचा शेवट झाला त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर कोण होते. आता बघा बॉम्बे हा प्रेसिडेन्सी होती एक,
बरोबर आहे. बॉम्बे, कलकत्ता म्हणजे त्यावेळेस तर बंगाल झाली होती प्रेसिडेन्सी, आणि काय म्हणतो आपण त्याला मद्रास, ह्या 3 प्रेसिडेन्सी मेन होत्या. 1833ला पहिल्यांदा आग्रा प्रेसिडेन्सी निर्माण झाली. 1853ला कोणती पंजाब प्रेसिडेन्सी निर्माण झाली. मग नंतर हळूहळू प्रेसिडेन्सी काय होत गेल्या, वाढत गेल्या. सुरुवातीला किती होत्या, 33 पर्यंत 3च प्रेसिडेन्सी होत्या. सुरुवातीला 33 पर्यंत 1833 पर्यंत 3च प्रेसिडेन्सी होत्या. 3ची चौथी जी झाली ती 1833च्या चार्टर ॲक्टनुसार झाली. बरोबर आहे. आग्रा प्रेसिडेन्सी, मग 4, मग 5, मग पंजाब झाली, मग प्रेसिडेन्सी वाढत गेल्या. आता बघा, प्रत्येक प्रेसिडेन्सीला एक काय असायचा, गव्हर्नर असायचा. आणि या सगळ्या प्रेसिडेन्स्या ज्याच्या अधीनस्थ होत्या तो होता बंगालचा गव्हर्नर, म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल. मग बंगालचा गव्हर्नर जनरल हा दर्जा केव्हा मिळाला, 1773ला मिळाला. बरोबर आहे. आणि 1833ला याच बंगालच्या गव्हर्नर जनरलचा दर्जा काय करण्यात आला, भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आला. आणि 1853ला काय करण्यात आलं होतं की बंगालच्या गव्हर्नर जनरलचा जो कार होता, म्हणजे ॲडिशनल चार्ज होता भारताचा गव्हर्नर, तो काढून घेण्यात आला. आणि बंगालसाठी सेपरेट काय करण्यात आले होते, लेफ्टनंट गव्हर्नरचे पद निर्माण करण्यात आला. आणि भारतासाठी काय करण्यात आला, सेपरेट. आणि भारतासाठी सेपरेट झाल्यानंतर वास्तविक भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, तर लॉर्ड डलहौसी होता. बरोबर आहे. आणि पहिला गव्हर्नर जनरल कोण होता भारताचा, तर कोण होता, लॉर्ड विल्यम बेंटिंग. ठीक आहे. तर याचनुसार जर आपण बघितलं तर प्रत्येक प्रांताला प्रेसिडेन्सी होत्या, म्हणजे प्रत्येक प्रांताला एक गव्हर्नर होता. तर त्याच वेळी जेव्हा आपला डिक्लाईन झाला मराठा साम्राज्य, तेव्हा भारताचा बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता, कारण भारताचा गव्हर्नर जनरल अजून शब्द चाललेला नव्हता. भारताचा गव्हर्नर जनरल हा शब्द केव्हा आला, 1833ला आला. मग 1818ला जेव्हा मराठा साम्राज्य डिक्लाईन झाला त्यावेळेस जर आपण विचार केलं तर कोण होता भारताचा बंगालचा गव्हर्नर जनरल, तर ते होते लॉर्ड हेस्टिंग, जो 1813 ते 1823 मध्ये 10 वर्ष भारताचा गव्हर्नर जनरल होता, बंगालचा गव्हर्नर जनरल तो होता लॉर्ड हेस्टिंग. आणि म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर कोण होता, नेपियर. आता तुम्ही म्हणाल जॉन स्टुअर्ट मिल असेल, एल्फिस्टन 19ला येतो बॉम्बेचा काय गव्हर्नर म्हणून, तो अधिकारी म्हणून असतो त्यावेळेस इथला, पुण्याचा जेव्हा इन्चार्ज घेतला त्यावेळेस. ठीक आहे. हा, नंतर बघा क्वेश्चन नंबर 13 मिक्स क्वेश्चन आहे. 1833च्या चार्टर ॲक्टनुसार कायदा आयोगाची स्थापना करण्यात आली. 1833चा चार्टर ॲक्ट हा पीट्स इंडिया ॲक्ट नंतर, म्हणजे 1784ला जो पीट्स इंडिया ॲक्ट आला होता, बरोबर आहे की नाही, या पीट्स इंडिया ॲक्ट नंतर सगळ्यात घातक ईस्ट इंडिया कंपनीसाठी आलेला कायदा म्हणजे कोणता होता, 1803. म्हणजे असलेले सगळे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीचे कोणाकडे वर्ग झाले, तर ब्रिटनच्या गव्हर्नमेंटकडे सगळे अधिकार वर्ग झाले. तोच कायदा होता. आणि आता मला सांगा, 1833 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचा जो क्षेत्र होता, म्हणजे भारतातील जो क्षेत्र जिंकला होता, हा मोठ्या प्रमाणात एक मिनिमम आपण म्हणतो 65% क्षेत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीनस्थ आला होता. आणि जेव्हा आपण म्हणतोय प्रत्येक गोष्टीचा इतिहास आहे, आता मी काही खूप एक्सप्लेन करू शकत नाही वेळ झाल्यामुळे, तर इतिहास जर आपण बघितला, जेव्हा मुघल साम्राज्य डिक्लाईन झाला, तर जेव्हा डिक्लाईन झाल्यानंतर छोटे छोटे सुबे निर्माण झाले, हैदराबाद सुबा, कर्नाटक सुबा, अवध सुबे निर्माण झाले की नाही, बंगाल सुबा, बिहार सुबा, तर हे सुबे निर्माण होते. आणि ईस्ट इंडिया कंपनीची जेव्हा सत्ता निर्माण होते, हे छोट्या छोट्या सुब्यामध्ये भारताचा विभाग होता. आणि जेव्हा सत्ता झाली तर हळूहळू सत्ता एक्सटेंड होत होती. आणि जशी एक्सटेंड होत होती तर या सुब्यांचे स्वतःचे कायदे होते. मग काय व्हायचं, क्षेत्र पूर्ण ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात आलं आहे तेवढं, पण लक्षात घ्या सगळ्या प्रत्येक क्षेत्राचा क्षेत्र बदलला का कायदे बदलाचे, त्यामुळे प्रशासन करायला त्यांना काय जात होती, अवघड जात होती. तेव्हा त्यांना कळलं की एक सगळीकडे कायदा असणे काय आहे, आवश्यक आहे. आणि इथूनच त्यांनी काय करण्याचा, तर कोडिफिकेशन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. मग कोडिफिकेशन म्हणजे संहिता, ज्याला आपण म्हणतो संहिता, हा आपला संस्कृत शब्द आहे. संहितेचा मराठीत अर्थ होते एकत्रीकरण करणे. मग हेच एकत्रीकरण करण्याचा कार्यक्रम करण्यासाठी 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये एक ॲडिशनल मेंबरची तरतूद करण्यात आली. आणि तोच ॲडिशनल मेंबर म्हणजे कोण होता, आपला लॉर्ड मेकॉले. आणि याच लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली एक लॉ कमिशनची 1834ला स्थापना झाली. चार्टर ॲक्टच्या 1833ला चार्टर ॲक्ट आला आणि 34ला लॉ कमिशन स्थापन झाली. आणि ती कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती, लॉर्ड मेकॉलेच्या. ठीक आहे. तर ते होती ही स्टेटमेंट, बरोबर आहे 13 नंबरची स्टेटमेंट, बरोबर. नंतर बघा, इंग्रज अधिकारी रीड व थॉमस मुनरो यांच्या विचारातून रयतवारी ही महसूल पद्धत तयार झाली, मागच्याच वेळेस झाला होता, ही सुद्धा बरोबर आहे क्वेश्चन. ठीक आहे. हा, नंतर बघा 1878 मध्ये शस्त्रविषयक कायदा पास केला. यानुसार भारतीयांना शस्त्रास्त्र बाळगण्यासाठी परवानगी घेण्याची बंधन काढून काय करण्यात आले, काढून टाकण्यात. बघा लक्षात घ्या, जरी शस्त्रविषयक जो काही शस्त्रविषयक कायदा होता कोणाच्या काळात, आपल्या लॉर्ड लिटनच्या काळात, बरोबर आहे की नाही आहे, 76ला लिटन आलेला होता, 80 पर्यंत होता ना लिटन. तर लक्षात घ्या, भारताची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला, भारताची माहिती नसलेला, भारतात कधी काम न केलेला असा व्यक्ती
कुठं भारतात पाठवलेला होता आणि तो पूर्णपणे एक्स्ट्रीमिस्ट होता आणि त्यामुळे म्हणजे ब्रिटनसाठी त्यांच्या तर ही कंडिशन जेव्हा आली तर त्यांनी भारत जो कायदा आणला होता त्या कायद्यानुसार शस्त्रास्त्र बाळगण्यासाठी परवानगी ही बंधनकारक केली होती की तुम्हाला भारतीय लोकांना कोणालाही शस्त्र बाळगायचं असेल तर ती बंधनकारक केली त्यामुळे फक्त इथं अ आणि काय असेल बच बरोबर असेल ठीक आहे नंतर क्वेश्चन नंबर 14 योग्य पर्याय निवडा एल्फिस्टन यांनी 1921 मध्ये पुणे येथे संस्कृत कॉलेजची काय केली होती स्थापना केलेली होती बरोबर आहे का संस्कृत कॉलेजची स्थापना बरोबर आहे नंतर बघा 1851 मध्ये कॉलेजचे नाव डेक्कन कॉलेज ना केले होते त्यांनी काय केलं होतं पुणा कॉलेज केलेलं होतं पुन्हा कॉलेज स्थापन केले होते नाव दिलं होतं म्हणजे मुलांची संख्या कमी आहे आणि हे करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1818ला ऑलरेडी डिक्लाईन झालं होतं 1819ला एल्फिस्टन काय झालं होतं बंगालचा बॉम्बेचा काय झालं होतं गव्हर्नर झालं होतं आणि त्यामुळे मोठ्या वर्गात पेशवाई नष्ट झाल्यामुळे इथलं ब्राह्मण वर्ग होतं नाराज झालेलं होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळे यांना कुठेतरी शांत करण्यासाठी एक वैदिक सांस्कृतिक शिक्षण द्यावं म्हणून त्यांनी 1921ला संस्कृत कॉलेज स्थापन केले पण त्याला मोठ्या प्रमाणात काही मिळालंच नाही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला म्हणजे मुलांची संख्याच नव्हती त्यामुळे यांनी 1851ला नंतरच्या काळात त्याला पुणा कॉलेजमध्ये काय झालं रूपांतर झाला आणि हे पुणा कॉलेज इंग्रजी माध्यमातून करण्यात आले होते आणि याच पुणा कॉलेजच्या नंतर 1861ला या दोन याच्यामध्ये हे झाला डेक्कन कॉलेज आणि वर्नॅक्युलर कॉलेज डेक्कन कॉलेज इंग्रजी शिक्षण द्यायचं बघा पुणा कॉलेजचंच रूपांतर 1861ला काय झालं डेक्कन कॉलेज आणि वर्नॅक्युलर म्हणजेच आपला देशी बरोबर आहे की नाही मग मराठी माध्यमातून शिक्षण वर्नॅक्युलरमध्ये व्हायचं आणि डेक्कन मधून काय व्हायचं इंग्रजी शिक्षण आणि याच 1861ला हे दोन कॉलेज जे झाले ना या दोन कॉलेजपैकी वर्नॅक्युलर कॉलेजचं रूपांतर 1865 मध्ये कशामध्ये करण्यात आलं ट्रेनिंग कॉलेज ऑफ वुमेन डेक्कन कॉलेज तर जशात तसंच ठेवलं आहे बरोबर आहे की नाही आहे मग लक्षात घ्या वर्नॅक्युलर कॉलेजचंच रूपांतर 1865ला ट्रेनिंग कॉलेज त्याच्यामुळे पर्याय क पण चुकीचा आणि ब चुकीचा फक्त ए बरोबर आहे ठीक आहे मग पर्याय 14 नंबरला पर्याय नंबर 3 योग्य होणार ठीक आहे हा नंतर क्वेश्चन नंबर 15 पुढे दिलेल्या वर्णनावरून त्या समाज सुधारकांचे नाव ओळखा हे एकदम तुम्हाला ते 3-4 प्रश्न येतातच त्याच्या आपल्या आयोगाला तर बघा त्यांचा जन्म पोंगुर्ली या गावात झालेला होता बरोबर आहे 1810च्या दरम्यान झाला होता त्यांचा संस्कृत लॅटिन इंग्रजी बंगाली या भाषेवर त्यांना अवघड होत्या अक्कलकोटच्या युवराजांचे ते शिक्षक होते आपल्या जे काही पाठ्यपुस्तक निर्मिती आहे महाराष्ट्र शिक्षणाचा त्यांनी काय घातलाय पाया घातलाय हे कोणाबद्दलचं स्टेटमेंट आहे ज्याला आपण मराठी वृत्तपत्रांचे काय म्हणतो अजून जनक सुद्धा म्हणतो ते म्हणजे कोण आहे बाळशास्त्री जांभेकर ठीक आहे नंतर क्वेश्चन नंबर आहे आपला 16 हा तर अरुणोदय या वृत्तपत्राने सर्वप्रथम बातमीदार किंवा वार्ताहर नेमणूक करण्याची प्रथा काय केली होती सुरू केली होती आता तुम्हाला माहित आहे आपला जो 1866ला ठाणे इथून याची काय झाली होती सुरुवात झाली होती या अरुणोदय या वृत्तपत्राचे आणि जे काय म्हणतो आपण त्याला जो आता जी पद्धत आहे ना वार्ताहर वगैरे म्हणतो आपण ती पद्धत यांनीच सुरू केली होती पहिल्यांदा अरुणोदयनी नंतर बघा म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहे 1877 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथून दिनबंधू वृत्तपत्र सुरू केले होते लक्षात घ्या कृष्णराव भालेकर आणि कुठून केली होती पुणे येथून केली होती दिनबंधू आणि हे दिनबंधू वृत्तपत्र आपल्या कोणत्या ज्योतिबा फुलेंनी स्थापन केलेले महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय सत्यशोधक समाजांचे मुखपत्र होते ठीक आहे हां त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे क ज्ञानोदय हे वृत्तपत्र अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी काढले होते मागच्याच वेळेस बोलणं झालं होतं बरोबर आहे त्याचे कोण वीरेश्वर छत्रे हे काय होते संपादक होते ना त्याचे ठीक आहे झालंय आपण याच्यावर बोलणं ठीक आहे 1842ला जो स्थापन झालेला होता ज्ञानोदय ठीक आहे म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे क नंतर बघा 1862 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी सरकारी नोकरी सोडून इंदू प्रकाश हे वृत्तपत्र सुरू केले होते तर न्यायमूर्ती रानडे नव्हते ते कोण होते विष्णू शास्त्री पंडित चिपळूणकर नाही पंडित होते बरोबर आहे आणि इंदू प्रकाशचे ते काय होते संपादक होते ठीक आहे त्याच्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचे आहे अ आणि क हा पर्याय का आहे बरोबर आहे ठीक आहे आणि इंदू प्रकाश कोणासाठी काम करायचा प्रार्थना समाजासाठी ठीक आहे नंतर 17 नंबर तुम्हाला हे पाठांतरावरच कार्यक्रम करावा लागेल ठीक आहे जोड्या लावा हे पुस्तकांचे नाव आहे त्यांनी लिहिलेले ग्रंथ सर सय्यद अहमद खान द कसेस ऑफ इंडियन ब्युटी अशोक मेहता द ग्रेट रिव्हील आणि मुजुमदार यांचं काय आहे जसे म्युनिटी अँड रिवॉल्ट ऑफ 1857 आणि विदा सावरकर इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ठीक आहे
नंतर बघा 18 क्वेश्चन, राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणत्या निमंत्रक म्हणून निमंत्रक करण्यात आले होते, परंतु त्यांनी ते नियंत्रक झाला इथं निमंत्रक म्हणून स्वीकारले नाही. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा अशी कन्सेप्ट होती की ज्या ज्या प्रांतामध्ये हे अधिवेशन भरणार होतं काँग्रेसचं, तिथला त्या प्रांताचा गव्हर्नर काय असेल, अध्यक्ष असेल, असं ठरलं होतं. पण डफरींचं म्हणणं असं होतं की ही संस्था आपण त्यांच्यासाठी स्थापन करतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी वॉल थिअरीच होती की जो काही रोष आहे, जो काही जे काही 1857चा उठाव जेव्हा झाला, उठाव झाल्यानंतर त्यांनी समिती स्थापन केली होती ना, हा उठाव असा का झाला होता एवढा मोठा, तर त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की जी काही दरी पडली आहे भारतीय लोकांनी, काय व्यवस्था, जी व्यवस्था ज्यासाठी आहे ते लोकच नाही त्या व्यवस्थेत, त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. आणि हाच असंतोष कमी करायचा असेल तर भारतीय जनतेचा काय म्हणजे समस्या काय, त्यांच्या मागण्या काय, हे तर जाणून घेणे आवश्यक आहे. तिथून संघटनेचा आपण म्हणतो उगम झाला, ही ते वेगळी गोष्ट आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये डफरींना काय सांगितलं की जर का ब्रिटिश अधिकारी असेल तर भारतीय लोक मुक्तपणाने काय करू शकणार नाही, आपल्या मागण्या मांडू शकणार नाही. हा डफरींना दिलेला कारण होता, म्हणजे इतिहासकारांचे वेगवेगळे मत होते. तर लक्षात घ्या, त्याच्यामुळे कोणत्याही गव्हर्नरने किंवा कोणत्याही ब्रिटिश सर्वंटमध्ये असलेल्या व्यक्तीने त्याचा काय होऊ नये, अध्यक्ष होऊ नये. म्हणून याच्यातूनच जे लॉर्ड रे होते हे त्यावेळेस बॉम्बे प्रांताचे काय होते, गव्हर्नर, म्हणून त्यांना स्वीकारले नाही. नंतर बघा डिसेंबर 1905 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या वाराणसी येथील काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदीय भाषणात खालील प्रकारे कोणी व्हॉइसरॉय लॉर्ड कर्जनची, अरे इथं लिहिलं नाही वाटते, कर्जन यांना मुघल सम्राट कोणत्या औरंगजेबाची उपमा दिली होती. तर लक्षात घ्या, औरंगजेबाची उपमा जी कर्जनला दिली, ते दोन लोक आहेत, लॉर्ड आपले न्यायमूर्ती नामदार गोखले आहेत आणि कोण आहेत, टिळक आहेत. पण लोकमान्य टिळकांनी केशरीमध्ये केलेलं होतं, बरोबर आहे की नाही आहे. इथं काय विचारलेलं आहे, प्रश्न लक्षात घ्या, इथं विचारलं आहे जो बनारस अधिवेशन झालेला होता त्या अधिवेशनात, आणि याचे अध्यक्ष कोण होते, नामदार गोखलेच होते, बरोबर आहे ना. 1907 ला, आपण तुम्हाला काय वाटलं असेल दोन्ही आहे, पण दोन्ही नाही, इथं वाराणसी अधिवेशनात कोण बोलले होते अध्यक्षीय भाषणावरून, आणि हाच अधिवेशन होता जो बंगालची फाळणी झाल्यानंतर भरलेला पहिला अधिवेशन होता, बनारस, बरोबर आहे की नाही. बंगालची फाळणी घोषित केल्यानंतर जो पहिला अधिवेशन आहे तो कोणता अधिवेशन होता, बनारस अधिवेशन. आणि या जुलैमध्ये झाली होती ना घोषणा, आणि ऑक्टोबरमध्ये इम्प्लिमेंट झाली होती, आणि डिसेंबरमध्ये आपला काय होता 1905चा अधिवेशन होता, आणि त्याच्यामुळे याच्यावर दिसणारच होता ना इम्पॅक्ट. आणि दुसरी गोष्ट, जे 1907 ला जहाल आणि मोवाळामध्ये जी फूट पडली म्हणतो, याची फुटीची जी सुरुवात आहे ती कोणत्या अधिवेशनापासून आहे, बनारस अधिवेशन. बनारस अधिवेशनातून त्याचे बीज रोवले गेले, कोणत्या जहाल आणि मवाळांचे. 1906चा अधिवेशन जो झाला तो कुठे झाला, कलकत्त्याला झाला, जिथं तापलेलं होतं तिथंच झालं अधिवेशन, आणि तिथं होतं कोण, दादाभाई नौरोजी, आणि त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या स्टेजवरून स्वराज्य हा शब्द प्रयोग केला. आणि त्यामुळे दोन्ही वेगवेगळे, मवाळांनी आपला अर्थ पकडला आणि जहालांनी आपला अर्थ पकडलं, त्यामुळे ते झालं. आणि 1907 ला राजबिहारी बोस अध्यक्ष, आणि ती फूट झाली त्याच्यामध्ये, ठीक आहे. हां, त्यामध्ये नामदार गोखले. नंतर बघा 1920चा आंतरराष्ट्रीय याच्या बदलात जो काही आपण म्हणतो राष्ट्रवादाचा विकास होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील काही घटना जबाबदार होत्या, त्यापैकी कोणत्या घटना त्या खालील प्रकारे होत्या. तर लक्षात घ्या, आफ्रिकेतील एबेनिसीचा 1991चा बरोबर इटालियनचा पराभव केला होता आफ्रिकन लोकांनी. 1905चा जपानने पराभव केला होता रशियाचा, आणि लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये सुद्धा लेख लिहिला होता, बरोबर आहे ना, जपानच्या याच्याबद्दल. आयर्लंडमधील ब्रिटिश विरोधात चाललेली सीएन ती पण बरोबर आहे. आणि चीनमधील पाश्चात्य विरोधात चाललेला बॉक्सरचा उठाव, हा उठाव साधारणतः 1899 ते 1901 पर्यंत झालेला होता, ठीक आहे. चीनचा उत्तर एरिया आणि दक्षिण एरिया दोन्ही याच्यामध्ये होते या बॉक्सरच्या उठावामध्ये, ठीक आहे. त्याला इंग्लिश म्हणजे त्यांच्या सेन्स्थन असं काहीतरी नाव आहे, सेन्स्थन असा या बॉक्सरच्या उठावाला त्यांच्या याच्यामध्ये नाव, ठीक आहे. त्यामुळे वरील सर्वच बरोबर आहे, अ ब क ड. नंतर बघा 1921चा फॅक्टरी ऍक्ट, जो 1891चा फॅक्टरी ऍक्ट बद्दल योग्य विधान नाही हा पर्याय निवडा म्हणते. आता बघा 1891च्या आधी एक ऍक्ट येऊन गेला, हा दुसरा फॅक्टरी ऍक्ट होता, बरोबर आहे की नाही. इथं लॉन्सडाऊन हा काय होता, गव्हर्नर होता. बघा याच्या आधी कोण होता, लॉन्सडाऊनच्या आधी डफरीन होता, ज्याच्या काळात काँग्रेसची काय झाली होती, स्थापना. नंतर आला लॉकडाऊन, नंतर एल्गिन, आणि एल्गिन नंतर कर्जन आला जो 1899ला, बरोबर आहे. तर हे जे काही होतात याच्यामध्ये कोणती योग्य नाही असं विचारते. हा कायदा खूप म्हणजे 1881चाच पहिल्या ऍक्टचा सुधारित आवृत्ती म्हणल्या जाते.
याच ऍक्टनी महिलांचा जो काही कामाचे तास आहे हे 11 तास करा, त्यांना मधल्यातली 1 ते 1.5 तासाची काय द्या, सुट्टी द्या, आठवड्यातून 1 दिवस सुट्टी द्या, ही सुद्धा सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट, जे बालकामगार आहेत 9 वर्षापासून तर किती वर्षापर्यंत, 14 वर्षापर्यंत, यांच्या कामाचे तास 6.5 तासापेक्षा जास्त असू नये, असं सुद्धा याच ऍक्टने सांगितलेलं होतं. आणि याच ऍक्टने सांगितलं की 50 किंवा 50 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील आणि 4 महिन्यापर्यंत काम करत असतील मिनिमम, तर लक्षात घ्या त्याला फॅक्टरी किंवा कारखाना म्हणावं, अशी डेफिनेशन जर फॅक्टरीची जे डेफिनेशन केली होती ते 1891च्या कायद्याने केली होती. तर याच्यापैकी योग्य नसलेला पर्याय निवडायचा आहे. यांनी आठवड्यातून 1 दिवस सुट्टी असावी मानलं होतं, बरोबर आहे. हा कायदा 100 पेक्षा अधिक कामगार असलेल्या गिरणी कामगार लागून होता, किती होणार, 50. ठीक आहे. स्त्रियांसाठी कामाच्या वेळेत 11 तास, बरोबर आहे. आणि वरीलपैकी एकही नाही. तर कोणती स्टेटमेंट बरोबर आहे, आपल्याला योग्य कोणती आहे, योग्य नाही म्हणजे आपल्याला कोणती शोधायची आहे, नंबर 2. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 22, खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी 1927 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे स्वतः अध्यक्ष होते, तर कोणती समिती होती, कोणती संस्था होती, तर ती होती 4 सप्टेंबरला 1927 ला स्थापन झालेली समता समाज संघ, जे त्याचे स्वतः अध्यक्ष होते तेच होती, म्हणजे काय, समता समाज संघ. आणि याच काळात तुम्हाला माहिती आहे मनुस्मृतीचं सुद्धा काय झालं होतं, दहन झालं होतं. ठीक आहे. हा, नंतर बघा क्वेश्चन 23 नंबरचा क्वेश्चन, त्यांनी हे आपला विष्णुशास्त्री पंडितांवर मागच्या वेळेस झालं होतं बोलणं, तर त्यांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले, पुनर्विवाहाचा, त्यांनी सगळ्यात मोठा ज्यांचा कॉन्ट्रीब्युशन असेल तर स्त्री शिक्षा, म्हणजे स्त्रियांच्या विकासासाठी होता सगळ्यात महत्त्व. म्हणून यांना बंगालमध्ये जे ईश्वरचंद्र विद्यासागर काम करत होते, सेम काम महाराष्ट्रात विष्णुशास्त्री कोण करत होते, पंडित करत होते. म्हणूनच यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणल्या जात होते. कोणाला, विष्णुशास्त्री पंडितांना. तर लक्षात घ्या त्यांच्याबद्दल ही स्टेटमेंट आहे. त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला होता, बरोबर आहे. त्यांनी तर हे सुद्धा शब्द वापरले होतं की एखादी योग्य वर नसेल मुलीला मिळत तर मुलीला कुवारी ठेवा, पण अयोग्य वराच्या हाती देऊ नका. इथपर्यंत यांचे आधुनिक विचार होते. कोणाचे, विष्णुशास्त्री कोणाचे, पंडितांचे. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं लग्न करायचं म्हणून करू नका, मुलीचं आयुष्य हे करू नका बरबाद. तुम्ही त्या मुलीचा जर योग्य वर नसेल तर आयुष्यभर तिला कुमारी करावू द्या, पण तिचं लग्न चुकीच्या माणसाच्या हातात देऊ नका. हे जे त्या काळात बघा, विचार करा, ते मांडले कोणी, विष्णुशास्त्री पंडितांनी मांडलेलं आहे. ठीक आहे. त्यांनी तिसरी स्टेटमेंट, ईश्वरचंद्र त्यांनी बघा श्रीमुक्तीसाठी काम केले. हे बघा संस्था होती त्यांची, पुनर्विचार उत्तेजक मंडळी पाहिजे, तर मंडळ झालाय, मंडळी स्थापन केली होती. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे विधवा विवाहाचे मराठीत भाषांतर केले होते, बरोबर आहे. त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास, अभंगाज ऑफ तुकाराम व बऱ्याच इंग्रजी व मराठी डिक्शनरी त्यांनी काय केलं होतं, लिहिलेलं होतं. ठीक आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ते इंदू प्रकाशचे काय होते, संपादक पण होते. ते विष्णुशास्त्री पंडितांबद्दल आहे. 24 नंबर, व्यक्ती ओळखा. तुम्हाला ओळखताच आलं असेल, अभिनव भारतसाठी त्यांनी म्हणजे बॉम्ब बनवण्यासाठी ते पॅरिसला पण गेले होते इंग्लंडवरून, तेच व्यक्ती आहेत. सेनापती कोण, बापट. त्यांनी माहिती आहे चैतन्य गाथा ही त्यांची पुस्तक फेमस आहे, चैतन्य गाथा. गोवा मुक्ती संग्रामात, हैदराबाद मुक्ती संग्रामात सुद्धा त्यांनी काय केलं होतं, आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेले व्यक्ती होते. ते म्हणजे कोणते होते, सेनापती बापट. 1939ला जी फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केलेलं होतं, कोणी, आपल्या सुभाषबाबूंनी. तुम्हाला माहिती आहे ना, 38ला अध्यक्ष झाले, 39ला पुन्हा अध्यक्ष. हरिपुरानंतर आपण त्यांनी काय केलं इथं आपल्या मध्य प्रदेशमधला कोणता, त्रिपुरी. तर या ठिकाणी जेव्हा अध्यक्ष, तिथून मतभेद झाले, मतभेदाला जे काही सुरुवात झाली ते वैचारिक याच्यावरून झाले, कारण पहिल्याच अधिवेशनात त्यांनी बोलतानाच पुन्हा एक्स्ट्रीम बोलले होते ते, आणि तिथूनच सुरुवात झाली ना त्यांच्यावर, म्हणजे गांधी आणि त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होण्यासाठी. तर जो काय झालं, नंतर त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आला. काँग्रेसमधून काढल्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची काय केली, स्थापना केली. आणि हे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्यांना कैद, अलीपूरच्या तुरुंगात काय करण्यात आलं होतं, कैद. आणि तिथूनच ते काय केले, पलायन केलं त्यांनी, कुठं, जर्मनीला जाण्यासाठी. तर ठीक आहे, तेच होते. त्यावेळेस त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची जे काही महाराष्ट्र शाखा होती त्याचे अध्यक्ष कोण होते, सेनापती बापट होते. ठीक आहे. नंतर 25वा क्वेश्चन, दक्षिण भारतातील पुढीलपैकी 4 भाषिक विभागांपैकी कोणत्या प्रांतांवर असहकार चळवळीचा परिणाम झालेला नव्हता. आता बघा याच्यामध्ये विश्लेषणामध्ये सगळं दिलेलं आहे. माधव नायर, गोपाल वगैरे जे काय होते, मेनन, हे केरळमध्ये होते. आपल्या त्यावेळेचा जो मद्रास प्रांत होता, त्यावेळेस तामिळनाडू नव्हता, त्यावेळेस मद्रास प्रांत होता, तर त्यावेळेस चेट्टीयार होते, तिथं काम म्हणजे असहकार चळवळीचे जे काही प्रसार केला त्यांनी. आणि जे काही राजू आणि गोपालकृष्ण होते ते आंध्र प्रदेशमध्ये होते. फक्त कर्नाटकमध्ये मोठ्या म्हणजे काही असं हेच नाही, असं मुवमेंट जे काही म्हणतो पसरली होती ती कर्नाटकमध्ये नव्हती. त्यामुळे पर्याय फक्त काय येईल, ड. ठीक आहे, सगळे प्रश्न आपले झाले 25. ओके.